श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। सुग्रीवे जोट धरणी कुंभ पाडिली आरणी ते देखोणी आणणी निकुंभ क्षोभणी चालला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। असणाऱ्या राजा सुग्रीवाचं आणि असणारामध्ये त्या ठिकाणी कुंभ नावाचा राक्षस आहे त्याचं असणारं युद्ध त्या ठिकाणी झालं। त्या युद्धामध्ये असणाऱ्या राजा सुग्रीवाने असणाऱ्या कुंभाचा अंत त्या ठिकाणी केला। कुंभ मारला गेला। हे कुणी बघितलं? असणाऱ्या कुंभाचा भाऊ निकुंभ आहे त्यानं त्या ठिकाणी बघितलं गेलं। अतिशय रागाला त्या ठिकाणी गेला आणि रागाला गेल्याबरोबर असणाऱ्या कुंभाचा बदला घेण्यासाठी निकुंभ धावू लागला। कुंभ पडता चिरणी निकुंभ चालिला कोपोणी सुग्रीवा चालिले नयनी क्रोधामधी अवलोकी। मग त्या ठिकाणी असणारा रागाला गेलेला आहे। आपला भाऊ असणारा कुंभ त्या ठिकाणी संपला गेला। याचा राग त्या ठिकाणी निकुंभाला आला। लाल भडक डोळं त्या ठिकाणी केलं, वटारलं डोळं आणि असणाऱ्या सुग्रीवाचा अंत करण्यासाठी सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी अतिशय रागावेश त्या ठिकाणी झालेला आहे। आणि रागाच्या भरात सुग्रीवावर त्या ठिकाणी निकुंभ धावून जाऊ लागलेला आहे। मागे बहुता रणांगणी ज्याने केली संग्राम श्रेणी जो दाटू गारी दळणी तो परिग घेऊनी चालिला। मग त्या ठिकाणी असणाऱ्या शत्रू सैन्यामध्ये अतिशय बलवान बलिष्ठ असणारा त्या ठिकाणी आतुरबळी असणारा निकुंभ आहे। रागाला गेलेला आहे। रागाच्या भरात हातामध्ये असणारा परिग नावाचं शस्त्र त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि परिग हातामध्ये घेऊन सुग्रीवाला मारण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी धावू लागलेला आहे। परिग माथा पंचपांगोळी दृढ धरिला पंचांगोळी निकुंभ वीरा महाबळी घेऊन करतळी चालिला। मग असणारा परिग आहे त्याला असणाऱ्या 5 पाकळ्या आहेत आणि तोच असणारा परिग म्हणले 5 बोटामध्ये त्या ठिकाणी धरलेला आहे। एका हाताने त्या ठिकाणी धरलेला आहे आणि असा असणारा दुस्तर असणारा परिग हातामध्ये घेतलेला आहे आणि राजा सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी निकुंभ धावू लागलेला आहे। मुकुट कुंडले पदक कंठी भौभूषणे सुगंध उटी अंगत्राणा लखलखाटी परिग मुष्टी डुल्लत। मग त्या ठिकाणी असणाऱ्या डोक्यावर म्हणजे रत्नजडित मुकुट आहे। कानामध्ये असणारी कुंडल त्या ठिकाणी घातलेले आहेत। रत्नजडित असणाऱ्या माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेल्या आहेत ते पसरलेलं आहे। हातामध्ये असणारा मुठीत परिग त्या ठिकाणी धरलेला आहे आणि असा असणारा शोभिवंत त्या ठिकाणी रूप घेऊन असणारा निकुंभ धावू लागलेला आहे। परिग साधना प्रतवृत्ती अमरावती अलकावती बसताती पीठ पावती भ्रमणावरती पाडिल्या। मग त्या ठिकाणी असणारा परिग एवढा दुस्तर आहे त्या ठिकाणी त्याची असणारी शोभा एवढी आहे म्हणजे त्या ठिकाणी अलकावती अमरावती ही त्या ठिकाणी फिक्की पडल। बरोबर आहे का? याच्यापेक्षाही असणारा त्या ठिकाणी दुस्तर हा परिग त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे। असा हा दैदिप्यमान असणारा परिग हातामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी निकुंभ धावू लागलेला आहे। भ्रमे गंधर्वाचे नगर सचंद्र तारा ग्रह समग्र परिभ्रमता परिघाग्र काळचक्र परिभ्रमे। मग त्या ठिकाणी असणाऱ्या गंधर्वाला सुद्धा भीती त्या ठिकाणी वाटावी किंवा असणाऱ्या काळचक्राला सुद्धा भीती त्या ठिकाणी वाटावी एवढा दुर्धर असणारा परिघ हातामध्ये निकुंभाने घेतलेला आहे। युद्धासाठी धावू लागलेला आहे। निकुंभांगी प्रबळ बळ परिघ साधोणी अतिकुशळ भ्रमत भासे नवमंडळ भासे भूतळ परिभ्रमते। मग एवढा दारुण असणारा योद्धा श्रेष्ठ योद्धा आतुरबळी असणारा निकुंभ योद्धा त्या ठिकाणी हातामध्ये असणारा परिघ घेतलेला आहे आणि आकाशामध्ये असणारा परिघ हातामध्ये घेऊन ब्रह्मांड त्या ठिकाणी करू लागलेला दिसू लागला। परिघाचा भ्रमणद्वारा छेदिले वृक्ष शिखरा पुढे रिगवे नावानरा परिघधारा मारे। मग त्या ठिकाणी असणारा परिघ म्हणजे घरघर त्या ठिकाणी फिरू लागलेला आहे। ब्रह्मांड असणारा परिघ त्या ठिकाणी करू लागलेला आहे
आणि तो आपल्या असणाऱ्या बळानं म्हणजे त्या असणाऱ्या परिघानं झाड भली मोठी असणारे वृक्ष त्या ठिकाणी छेदन करू लागलेला आहे। एवढा आतुरवळी असणारा निकुंभ त्या ठिकाणी वानरांनी बघितला गेला। वानराला पुढे त्या ठिकाणी जाण्याची शक्ती त्या ठिकाणी होईना गेली। वानर त्या ठिकाणी भिवू लागलेले आहेत। भवता परिघाचा वर्तन चले वानरांचा पुरुषार्थ कभी प्रताप केला गेला व्यर्थ संग्रामार्थ चाले ना। मग एवढा पुरुषार्थ असणारा त्या ठिकाणी म्हणजे निकुंभ करू लागलेला आहे। गरगर परिघ त्या ठिकाणी फिरवू लागलेला आहे। एवढा दुस्तर आतुरवळे असणारा परिघ वानरांनी त्या ठिकाणी बघितला गेला आणि वानर निर्भय त्या ठिकाणी होऊ लागली। त्या परिघाची भीती त्या ठिकाणी घेऊ लागली। पुढे युद्ध करायला जावं असं कोणालाही त्या ठिकाणी वाटलं गेलं। एवढा दुस्तर परिघ वानरांनी बघितला। वानर होता लज्जान्वित देखोनी आला हनुमंत पहावया आणि कुंभाचा पुरुषार्थ संग्रामी येत सम्मुख। मग वानर या ठिकाणी लाजू लागली। लज्जान्वित अवस्था वानराची झाली। एवढा म्हणजे आपल्यापेक्षा बलिष्ठ असणारा त्या ठिकाणी म्हणजे हा निकुंभ राक्षस त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे। आणि वानर जेव्हा खजील होऊन खाली माना घालून त्या ठिकाणी भिवून बसली तेव्हा हनुमंतरायाने ओळखलं गेलं आणि हनुमंतरायाने अतिशय आवेश त्या ठिकाणी आणला आणि निकुंभाबरोबर युद्ध करण्यासाठी हनुमंतराया त्या ठिकाणी जाऊ लागले। हनुमान म्हणे निकुंभ वीरा तुझ्या परिघाचा थोर धरारा आधी मजा मारी वानरा मग पुढारा संग्राम। लगेच हनुमंतराया त्या राक्षसाच्या समोर त्या ठिकाणी आले आणि सांगू लागले, हे निकुंभा, एवढी म्हणजे असणारी भीती त्या ठिकाणी घालू लागला, एवढा असणारा धरारा म्हणजे त्या ठिकाणी तुझ्या परिघाचा त्या ठिकाणी दाखवायला लागला। असेल हिंमत तर माझ्या बरोबर असणारं युद्ध त्या ठिकाणी करण मला म्हणजे परिघानं त्या ठिकाणी मारून दाखव। अशा प्रकारची हनुमंतरायाने गर्जना केली। मारिले सुरनर समस्त दैत्य दानवा केला घात मज मारिले हनुमंत तुझा पुरुषार्थ कळेल। अरे निकुंभा, तुझ्या अंगी बळाच्या जोरावर तू असणाऱ्या देव दैत्य दानवाला त्या ठिकाणी मारलं गेलं। ह्या परिघाच्या साह्यानं तू असणाऱ्या देव दैत्याला त्या ठिकाणी मारलं म्हणून म्हणजे तुझा पुरुषार्थ त्या ठिकाणी बलिष्ठ आहे। आणि ज्या परिघानं देव दैत्य दानव त्या ठिकाणी मारले गेले तोच परिघ तुझ्या हातामध्ये आहे आणि त्याच परिघानं मला त्या ठिकाणी मारलं गेलं तर तुझी त्रैलोक्यात कीर्ती त्या ठिकाणी पसरल। वाहवा म्हणजे निकुंभा तुझी होईल, मला मारून म्हणले दाखव। मागील बडीवाराचे बोल आज मी करिता तुझे बोल पाहू पा किती तुझे बळ परिघे प्रबळ हनुमज। अरे निकुंभा, या असणाऱ्या परिघाच्या बळावर तू आजपर्यंत असणारी कीर्ती केली, नाव लौकिक त्या ठिकाणी केलं गेलं। मग म्हणजे जेवढं नाव तो कमिवलंय तेवढं सगळं फोल म्हणजे त्या ठिकाणी ठरवितो, तुझं सगळं व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी करतो। म्हणजे किती बळ आणि किती ताकद आहे तो पुरुषार्थ माझ्या बरोबर युद्ध करून मला मारून म्हणजे त्या ठिकाणी दाखव। हनुमंतरायाने कुंभाला बोलू लागलेले आहे। ऐकोणी हनुमंताच्या उत्तरा जात कावणी कर करा परिघ भोवंडोणी गरगरा मारू वानरा धावला। मग एवढं असणाऱ्या हनुमंतरायाचं बोलणं म्हणजे त्या ठिकाणी निकुंभानं ऐकलं गेलं, रागाला गेला, दात वट करत त्या ठिकाणी खाऊ लागला। हातामध्ये असणारा परिघ आहे तो परिघ गरगरा त्या ठिकाणी फिरवू लागला आणि धावतच म्हणजे हनुमंताकडं मारण्यासाठी जाऊ लागला। परिघ गाळीवर लोहान्वित सुवर्णबंदी रत्नांकित पाच पिरोजी लखलखित सिंदुरा चर्चित नरमांसे। मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे परिघ कसा होता, लोहाला घालून म्हणजे त्या लोहापासून धातूपासून बनवलेला परिघ आहे, सोन्यानं सुवर्णानं त्या ठिकाणी मरवलेला आहे आणि एवढा असणारा भरभस्त असणारा परिघ आहे। तो असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे देव दैत्याच्या असणाऱ्या राक्षसाला मारून म्हणजे त्या असणाऱ्या रक्त मांसामध्ये त्या ठिकाणी शेंदूर लावल्यासारखा लाल वहक त्या ठिकाणी झालेला आहे आणि असा हा दुस्तर परिघ हातामध्ये घेऊन गरगरा भोवंडात निकुंभ हनुमंतरायावर जाऊ लागला। निकुंभे परिघा घेऊन करी भवंडोनी चक्रकारी आणि हनुमंताचे उरावरी शतसहस्री भंगला। मग त्या ठिकाणी एवढा दारुण असणारा परिघ आहे, हातामध्ये निकुंभाने घेतलेला आहे, गरगरा त्या ठिकाणी फिरवला गेला आणि 10 तरी हनुमंताच्या असणाऱ्या हृदयावर त्या ठिकाणी मारला गेला। परिघ असणाऱ्या हनुमंताच्या हृदयावर आदळल्याबरोबर असणारे 100 तुकडे म्हणजे त्या परिघाचे आणि झाले। वज्रदेही
कपी बळकट लागता परिग झाला पीठ निकुंभ करी कटकट म्हणे फटफट हनुमंत. मग त्या ठिकाणी वज्रदेही असणारे हनुमंतराय आहे आणि या वज्रदेहाला असणाऱ्या निकुंभाच्या परिगाचा मार त्या ठिकाणी लागला गेला. परिगाचे 100 तुकडे होऊन पिठासारखी अवस्था त्या ठिकाणी झाली. जमिनीवर असणारा परिग त्या ठिकाणी पडला गेला, पिष्ट झाला. त्याच असणाऱ्या परिगाकडे निकुंभानं बघितलं गेलं, कपाळ वळवून घेऊ लागला. काय करावं, काय ही अघटित असणारी घटना त्या ठिकाणी घडली गेली. माझं शस्त्र त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताच्या बळापुढं क्षीण त्या ठिकाणी झालं. काय ही कटकट म्हणजे डोक्याला आली. तुझे अंगी पोचट बळ घावहाणीची तो बोकळ परिग द्यायचा एरंड सरळ गेला तात्काळ मोडुनी. मग लगेच हनुमंतरायांनी सांगितलं, एवढं म्हणले बड्या बड्या बाता म्हणजे त्या ठिकाणी करू नको. काय तुझा गाव म्हणले त्या ठिकाणी कापसाची वात फेकून मारावी तसा म्हणजे परीग मारलाय म्हणले. अरे एकाने असणाऱ्या एरंडाचं लाकूडही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे मोडायला जड जातंय, पण त्या एरंडाच्या लाकडापेक्षा पोकळ म्हणजे तुझा असणारा परिगण काय तुझा गावन काय तुझ्या अंगात म्हणजे ताकद. हनुमंतरायांनी हिनवलं गेलं. पुढा तिकट मागे पोचट तैसे तुझे बोल फळकट वृता संग्रामी करीसी कष्ट जितू स्पष्ट मरसील. हनुमंतराय बोलू लागले, अरे निकुंबा, दिसायला सुंदर, दिसायला बलवान म्हणजे त्या ठिकाणी परीग म्हणजे अतिशय म्हणजे तिखट त्या ठिकाणी बघायला गेलं तर दिसतोय, पण माग म्हणजे या रानाच्या लाकडासारखा पोकळ आहे म्हणजे त्या ठिकाणी. काय तुझं सामर्थ्य, काय तुझं बोल म्हणजे सगळं असणारं त्या ठिकाणी हीन आहे. काय तुझ्या असणाऱ्या म्हणजे शक्ती बळात म्हणजे ताकदच त्या ठिकाणी नाही, तू असणारा हीन आहे त्या ठिकाणी म्हणून हनुमंतराय बोलू लागले. कंपनेची धरा धरा आकाश कळपेना थरथरा ते विमोचा हनुमंता वीरा नाही बेजरा परिगाचा. अरे तुला वाटत होतं म्हणले असणारा परिगा म्हणले आदळल्या बरोबर असणारा धरणीकंप त्या ठिकाणी होईल, सगळी असणारी पृथ्वी म्हणजे जळमळ त्या ठिकाणी करील. एवढा जरी भार म्हणजे तुझ्या असणाऱ्या परिगात त्या ठिकाणी जोर असला तरी हा परीग म्हणजे तुझा हनुमंतरायाला काहीही मला त्या ठिकाणी करू शकत नाही. पोचत असणारा तुझा घाव आहे निकुंभा. गजानी त्या फुलेसी तैसा परिग हनुमंतासी नाही मुझा नाकाचा विसीर नाभिनिवेश घेशी गरजत. ज्या वेळेस असणाऱ्या निकुंभाचा परीग हनुमंतरायाच्या हृदयावर त्या ठिकाणी लागला गेला तेव्हा हनुमंतरायाची अवस्था कशी झाली. असणारा उन्मत्त झालेला हत्ती त्या ठिकाणी असावा, मदमत्त झालेला हत्ती धावतच त्या असणाऱ्या कमळाच्या फुलाकडे जाऊन त्या असणाऱ्या कमळाच्या फुलाला असणारी सोड त्या ठिकाणी मारावी. त्या असणाऱ्या फुलाचं म्हणले त्या हत्तीला काय होईल का म्हणले त्या ठिकाणी. तसं म्हणले ह्या असणाऱ्या निकुंभाचा परीग लागला गेला. हनुमंतरायाला असणारी गाव बी लागला नाही, वन बी अंगाला त्या ठिकाणी उमटला नाही किंवा हनुमंतरायाला त्याचं येतं किंचितही दुःख त्या ठिकाणी झालं नाही की थकवा जाणवला नाही. जेवी गवणी उल्कापात तेवी परिग खंडे समस्त उडवणी पडली दगदगीत लखलखीत धरेवरी. जेव्हा एखादी तारका म्हणजे असणाऱ्या आकाशामध्ये चंद्राभोवती चमचम करणारं असणारं नक्षत्र आहे आणि ती म्हणजे नक्षत्र गळून त्या ठिकाणी पडावं, त्याचं काय म्हणजे त्या ठिकाणी कुणाला मार लागणार आहे का त्या ठिकाणी, किंवा आकाशाला तरी काय बाधा त्या ठिकाणी होणार आहे का. तसा असणारा म्हणजे त्या ठिकाणी निकुंभाचा परीग हनुमंतरायाला लागला गेला. हनुमंतरायाला काहीही त्या ठिकाणी भासलं नाही, जाणवलं त्या ठिकाणी नाही. सुखी हनुमंतराया राहिले. तुझा घेता परिग गाता तेने मी झालो अरे नाही उतराई होया येत मुष्टिघात साहे माझा. मग हनुमंतरायांनी सांगितलं गेलं, निकुंभा तू असणारा परीग त्या ठिकाणी मला हाणला गेला, तू तुझ्या बळाच्या जोरावर मला परीग हाणला, हे ऋण माझ्या मस्तकी त्या ठिकाणी बसलंय. आणि या तुझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी आता एक असणारा मुष्टिघात तुला त्या ठिकाणी देणार आहे. त्यावेळेस तुझ्या असणाऱ्या ऋणातून माझी उतराई त्या ठिकाणी होईल. मग केव्हा होईल. तो जर तुझा असणाऱ्या परिगाचा घाव जसा मी सहन त्या ठिकाणी केला तसा माझा असणारा मुष्टिघात तू त्या ठिकाणी सहन कर. त्यावेळेस तुझ्या असणाऱ्या ऋणातून माझी असणारी उतराई त्या ठिकाणी होईल. हनुमंतराया सांगू लागले. निकुंभाचा परिग गाता
हनुमंते गेला व्यर्थ त्याचे हनवया मुष्टिघात झाला उदित वानर मग असणाऱ्या निकुंभाचा जो परिघाचा घाव होता तो व्यर्थ हनुमंतरायांनी त्या ठिकाणी घालवला गेला. आवेश त्या ठिकाणी आला, हाताची मूठ त्या ठिकाणी वळली गेली आणि आवेशानं वज्रमूठ वळवून त्या ठिकाणी मुष्टिघात देण्यासाठी हनुमंतराया सिद्ध झाले. पंचांगुळी अनुष्ठान येती दृढ वळवणी वज्रमुष्टी निकुंभानिता नेटपाटी पडिला सृष्टी दुःखदुखित. मग त्या ठिकाणी हनुमंतराय रागाला गेले. रागाच्या भरात असणारे चारी बोट म्हणजे हाताची आत त्या ठिकाणी घेतली. त्या चारी बोटावर असणारा अंगठा त्या ठिकाणी दाबला. घट्ट वज्रमूठ त्या ठिकाणी केली आणि असणाऱ्या निकुंभाला मारण्यासाठी हनुमंतराय धावू लागले. धन्य कपीची अंगवना फोडणीया अंगत्राण देवीच्या चर्मा भेदून जाण मुष्टी दारुण लागली. मग धावतच गेले. वज्रमुठ त्या ठिकाणी वळली गेली. धनश्री असणाऱ्या मुठीचा घाव म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे निकुंभाला हाणला गेला. धन्य धन्य असणाऱ्या हनुमंताचा घाव आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या अंगावरची देहाची कातडी त्या ठिकाणी भेदली गेली. असणारी त्या ठिकाणी हाडचूर्ण त्या ठिकाणी केली आणि हृदयाला जाऊन म्हणजे असणारी मुष्टी घाव हनुमंताचा निकुंभाला लागला गेला. मुष्टी हाणीता गोळांगोळा राक्षस हृदयी निगती ज्वाळा प्रताप तेजाचा उमाळा ठेवी अंतराळा महाविजू. मग त्या ठिकाणी एवढा घाव त्या ठिकाणी घातला गेला आणि तोच घाव लागल्याबरोबर असणाऱ्या राक्षस असणारा निकुंभा त्याच्या हृदयाला त्या ठिकाणी लागला गेला. लाल भडक रक्ताच्या असणाऱ्या त्या ठिकाणी धारा बाहेर पडू लागल्या. असणाऱ्या लाल भडक असणाऱ्या अग्नीतून ज्वाळा निघाल्या तशा त्या ठिकाणी हृदयातून निघू लागल्या आणि एवढं तेज त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाचं त्या ठिकाणी पडलं गेलं. सूर्याचं तेजही त्या ठिकाणी फिकं झालं. असे हनुमंते आपण निकुंभ पाडीला जाण तरी त्याची नाय मरण अंगवन सांडिन. मग एवढा मुष्टिघात त्या ठिकाणी हाणला गेला तरी मी म्हणजे आपली असणारी शक्ती क्षीण झालेली काही असणारा निकुंभ त्या ठिकाणी दाखवणं युद्ध करायचं त्या ठिकाणी सोडला गेला. तसंच असणारं बळ त्या ठिकाणी निकुंभ धरून राहिला. हनुमंते हनुनी मुष्टिघात निकुंभ पाडीला मूर्छित बडीला तो जांभया देता नवे प्राणांत तयाचा. मग एवढा हनुमंतरायांनी घाव त्या ठिकाणी मुठीचा घातला गेला. मूर्छेनं येऊन त्या ठिकाणी निकुंभ पडला गेला. मूर्छेनीतून सावध झाला आणि माणूस झोपेतून उठल्यावर जसं जांभळ्या देत तसं मूर्छेनीतून सावध झाल्यावर जांभळ्या त्या ठिकाणी दिल्या पण मरण काय म्हणले असणाऱ्या निकुंभाला आलं नाही. पडल्या पडल्या अरणात राक्षस स्वयं भ्रमरहित होणी तो सावचित्त धरी हनुमंत कवळवणी. मग असणाऱ्या मूर्तीचा घाव त्या ठिकाणी लागल्याबरोबर ब्रह्मरहित अवस्था त्या ठिकाणी झाली. मूर्छेने त्या ठिकाणी राक्षस गेला. मूर्छेनीतून सावध त्या ठिकाणी झाला. अंगी बळ त्या ठिकाणी धरलं. धावतच जाऊन हनुमंताला निकुंभ धरू लागला. निश्चित हनुमंते टाकीला उपेक्षित राक्षस होणी सावचित्त धरी हनुमंत कवळवणी. मग हनुमंतराय थोडे घाव झाले. का झाले? एवढा घाव लागला आपल्या गावापुढे हा वाचणार नाही मेला म्हणून त्याची असणारी उपेक्षणा केली. हेटाळणी त्या ठिकाणी केली. दुर्लक्ष हनुमंताने त्या ठिकाणी केलं पण ह्यानं सोंग घेतल्यासारखं त्या ठिकाणी केलं. जेव्हा हनुमंतराया गहाळ राहिलेले बघितलं गेलं मूर्छेनीतून सावध झाला आणि हनुमंताला धरण्यासाठी धावू लागला. धरीला मानुळे हनुमंता उल्हास राक्षस सैन्यात एक जावडी लंकेत हरिके सांगत लंकेशा. मग म्हणले त्यानं असणाऱ्या झोपेतून जागा व्हावं तसं मूर्छेनीतून सावध झाला. हनुमंतरायाला मिठी त्या ठिकाणी मारली धरलं गेलं. तेव्हा जी आगलची बगलची पाठीराखव होतं त्यांना आनंद त्या ठिकाणी झाला. धरलं रे धरलं म्हणजे आपल्या असणाऱ्या निकुंभानं म्हणजे हनुमंताला. इकडे काय व्हायला लागलं बघितलं नाही. अर्ध्यावर दृश्य त्या ठिकाणी सोडलं. लंकेत बोंबलं त्या ठिकाणी गेली. राजा रावणाला सांगू लागले हनुमंताला निकुंभानं धरलं. बहुता प्रकारांचा वैरी हनुमान धरीला युद्ध माजारी ऐसी सांगता आणि शाचरी दशशिरी अतिधाक. लगेच धावतच राजा रावणाकडे गेली. सांगितलं मालक म्हणजे तुम्हाला आजपर्यंत ज्यानं म्हणजे नाना प्रकारे म्हणजे गांजलं त्रास दिला मारलं म्हणजे त्या हनुमंताला म्हणजे निकुंभानं त्या ठिकाणी धरलं. आपल्या दूताचं वचन राजा रावणानं ऐकलं. राजा रावण बी म्हणजे
पॅन्ट वर धरून नाचायला लागला. पीठ असतो घाबरला. जरी जरीला हनुमंता तरी त्याचा न करवे घात, जरी आणीला लंक्यात करीला कांत राक्षस. मग दूतांनी राजा रावणाला सांगितलं, तुम्हाला ज्या असणाऱ्या वानरानं त्रास दिला, ज्या हनुमंतानं त्या ठिकाणी त्रास दिला, ज्याला धरलं म्हणजे असणाऱ्या निकुंभानं, तेव्हा राजा रावण असणारा चकित झाला, थरथर कापू लागला. एवढी भीती घेतली, बाबाला उगाच्या उगा म्हणले त्या ठिकाणी धरलं नसतं तर बरं झालं असतं. आता धरलं लंकेत घेऊन त्या ठिकाणी येईल. पहिलं म्हणले लंका जाळली, दाढी मिशा त्या ठिकाणी जाळल्या, थोडा मी ध्वंस केलाय काय म्हणले. आता तर आणलं तर राहिलं साहिलं सगळ्याचा म्हणजे त्या ठिकाणी काटा काढील. म्हणून राजा रावणाने भीती घेतली. मागे धरीला ब्रह्मपाशी तैन मारवेची आंबासी, मारोणी या राक्षसांची जाऊन लंकेची प्रतापे. मनामध्ये असणारी विचारांची राजा रावणाच्या झाली. माग म्हणली असणाऱ्या ब्रह्मपाशात बांधलं, तिथं बी म्हणली त्या ठिकाणी बांधता आलं नाही. हनुमंताला ब्रह्मपाशाची बाधा त्या ठिकाणी झाली नाही. पुन्हा म्हणली असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजितानं म्हणली गाड्याला धावा बांधून म्हणली त्या ठिकाणी लंकेत आणलं. सगळी लंका जाळली, राक्षस मारली, असणाऱ्या अशोकवनाचा विध्वंस त्या ठिकाणी केला. ती काही कमी होतं म्हणून अजून धरलं. कपिल धरवे संग्रामात ऐसे माणी लंकनाथ, एकीकडे पै हनुमंता करी घाता निकुंभाचा. नाही म्हणले ही सांगते ती खोट आहे म्हणले. हनुमंत कुणालाच म्हणले धरलं जात नाही म्हणले, त्या ठिकाणी धरता येत नाही असा विचार त्या ठिकाणी केला. आणि इकडं म्हणले हनुमंतरायांनी त्या ठिकाणी म्हणले असणारा म्हणले त्या ठिकाणी इकडं राक्षस सांगायला राजा रावणाला गेली. तर निकुंभ इकडं हनुमंताबरोबर युद्ध करू लागला. त्याच वेळेस त्या युद्धामध्ये इकडं निकुंभाचा घात हनुमंताने केला. निकुंभे दरिता हनुमंतासी तोही मुष्टी हानी त्यासी, मिठी न सोडून मारुतीसी पडे देणेसी रणभूमी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणले हनुमंतरायाला मिठी म्हणली त्या ठिकाणी मारली. कवळून म्हणले निकुंभानं त्या ठिकाणी धरलं स्वार्था सोडीना. तेव्हा असणाऱ्या हनुमंतरायाने दुसरी असणारी मूठ त्या ठिकाणी वळली, धानशिरी टोला दिला. तेव्हा धानशिरी जमिनीवर असणारा निकुंभ पडला. न सुटे निकुंभाची मिठी हनुमान पडल्या लोटी, चेपिता राक्षसांची घाटी आधी संकटी सोडीला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले एवढं जरी मूठ त्या ठिकाणी मारली तरी बी म्हणले निकुंभ काही सोडायला तयार नाही. त्या ठिकाणी बोलत म्हणले असणाऱ्या लातानं म्हणले ठेपराय गेलं तरी बी त्या ठिकाणी सोडीला गेला. तेव्हा हनुमंतरायांनी कच काटून म्हणले असणाऱ्या मुठीनं म्हणले त्या ठिकाणी नरड दाबलं, नळी दाबली गेली की असणारी त्याची पकड त्या ठिकाणी सैल झाले. हनुमंताला सोडलं. स्वयं सोडणी ऐसिया परी हनुमान उडवणी अंबरी, उडी घातली निकुंभावरी संग्राम गजरी गर्जन. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले हनुमंतरायाला हनुमंतरायांनी म्हणले नरड दाबल्याबरोबर असणारी मिठी सुटली गेली. सुटल्याबरोबर हनुमंतरायांनी ढकललं गेलं ना आकाशात म्हणले असणारं उड्डाण त्या ठिकाणी केलं. आणि भलं उंच उड्डाण करून वर्ण म्हणजे निकुंभाच्या मस्तकावर उडी त्या ठिकाणी मारली गेली. असणाऱ्या निकुंभाला डांगणांग बुकणांग करून टाकलं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. हनुमंते गिरा गजरी उडी घालोनी निकुंभावरी, दोन्ही भाऊ मुरडोनी करी शिरण कागरी कोडिले. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतात या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात. कथेचा अनुसंधान हनुमंतरायांवर उड्डाण मारलेला आहे. वरून खाली येता दोन्हीच्या दोन्ही हात निकुंभाचे उपसले आणि नकानी मुंडकं उडवलं. छेदोनी निकुंभाचे शिरा रामनामाचा गजर, हनुमंते केला बुबुकार गजती वानरा हरिनामे. निकुंभाला हनुमंतरांनी चिरलं मुंडकं धडा वेगळा केल्याबरोबर रामनामाचा जय जयकार केला. सर्व वानर मंडळी श्रीराम जय राम जय जय राम म्हणू लागले. हनुमंते बळानुबंधे निकुंभ मारिला महायुद्धे, वानर नाचती आनंदे जय जय शब्दे गरजोनी. हनुमंतराने आपल्या ताकदीच्या जोरावर शूरवीर पराक्रमी असणाऱ्या निकुंभाला रणांगण त्या ठिकाणी संपलं. वानर मंडळीने आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये हनुमंतराय की जय असे असणारे वानर जय जयकार करू लागली. निकुंभ मारिला पराक्रमी
रामे ते कोणी या श्रीरामे कोप चढला क्षात्र धर्मे पुरुषानुक्रमे बोलता पराक्रमाच्या जोरावर निकुंभ संपवला. प्रभू रामचंद्रांनी बघितलं गेलं आणि शास्त्र धर्माविषयी थोडासा असणारा प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला काय म्हणू लागले ऐका. लहान साना मारिता येता युद्ध नव्हे पै समजता मारावया लंकानात धनुष्यात घातला. प्रभू रामचंद्राला बी आवेशाला हनुमंतरायांनी निकुंभाला मारलं. तीच सगळी मारायला लागले. मी कोणा कसं काय मार मी आले कशासाठी राजा रावणाला मारायसाठी हा म्हणजे बघतोच म्हणले असणार. धनुष्याला हात प्रभू रामचंद्र घातला. लहान थोर आपण मारून काय उपयोग नाही. बारीक मोठी आपला सगळ्यात मोठा कोण आहे राजा रावण त्याला संपवण्यासाठी धनुष्याला वाण प्रभू रामचंद्राने लावला. निर्दळवया वडावन आले श्रीरामा स्फुरण. पाऊ तरकती संपूर्ण धनुष्यबाण सज्ज केलं धनुष्यवन प्रभू रामचंद्र अंगावर शहारे उभारले. धनुष्याला वाणलावर राजा रावणाला संपवायचा या आवेशाने पुढे प्रभू रामचंद्र काय करू लागले. रावण मारावया कडाडी काढणी धनुष्याची ओढी श्रीरामे घालिता उडी आले तांतडी त्रिवर्ग. राजा रावणाला असणारा संपवण्याचा विचार प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. धनुष्याला असणारा बाण लावलेला आहे. तेवढ्यात असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर आवेशाने तिघांनी उडी टाकली. कोण आहेत ऐका. सुग्रीव विभीषण हनुमंत तिघी जणी श्री रघुनाथ निमोनी कोप केला शांत सभा स्वस्त बैसली. तिघ जण पुढे आले. सुग्रीव राजा आले हनुमंत आले विभीषण का कालीन प्रभू रामचंद्राची समजून घातली. जरा धीर धरा की जरा धीर धरा म्हणतात. कशाचा धीर धरा अहो म्हणजे आपल्या असणाऱ्या संकल्प पूर्ती श्रीराम मंदिरामध्ये लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव आहे. त्याच्यासाठी फक्त आता 8 दिवस राहिलेले आहेत. आज 8 दिवस म्हणजे 15 मार्च ह्या दिवशी लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव आहे. मुक्ती उत्सव त्याच्यासाठी ज्यांना कुणाला देणगी द्यायची असेल त्या रामभक्तांनी देणगी द्यावी. का तर 16 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादासाठी ज्याला कोणी देणगी द्यायची असेल त्यांनी देणगी द्या. माझी आता सुरुवात माझ्यापासून कुणी दिली असेल पण 1000 रुपये देणगी माझ्यातर्फे वाचा. निकुंभदे कोणी निर्जीवा करुणी रामनामाचा आरवा हरिके नाचती वानर सर्व केले अपूर्व हनुमंते. निकुंभाने असणारे आणि हनुमंतरायाचं जे काही युद्ध झालेलं आहे हे सर्वांनी पाहिलं गेलं. राम नामाचा जे जे काय केलेला आहे सर्वांना आनंद झालेला आहे आणि प्रभू रामचंद्राची समजूत काढू लागली. पूर्वी कोणी केलं नाही. अशा प्रकारचा भव्य आणि दिव्य लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सवाचा कार्यक्रम आहे आणि सुंदर असणाऱ्या मंडपाचं सुद्धा कार्य झालेलं आहे. पण अन्नदानाचा बी कार्यक्रम आहे. इथे दिलेल्या एकशी अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. आपल्या कोटी कुळाचा उद्धार करायचा असेल ऐकायला जमत नाही. कथा पवित्र ऐकता होय कोटी कुळाचे उद्धार. कथा ऐकली तरी असणारा कुळाचा उद्धार होतं. एकला उद्धार येतं नवल काय. एकला उद्धारीला येत नवल काय. सर्व कुळाचा उद्धार होतो कथा ऐकला. पण कथा ऐकायला जमतच नाही. वेळ कुठे. मग त्याच्यासाठी एक शीत तुम्ही 1 किलो द्या किंवा अर्धा किलो द्या पण काहीही द्या. तनाने मनाने धनाने कसे करायची तशी असणारी प्रभू रामचंद्राची सेवा करा. प्रभू रामचंद्राला तुमचे लाखो आशीर्वाद लागतील. म्हणून ज्याला कुणी असणार आहे कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर मदत करा. आणि प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये अशाच प्रकारची वानर मंडळी मदत करत आहेत. मदत करत असताना म्हणजे अपूर्व पूर्वी कधी कुणी केलं नाही असं कार्य हनुमंतरायांनी केलं. सुग्रीवराजे प्रभू रामचंद्राला सांगतात. हनुमंताची अंगवण देखून पृथ्वी कंपायमान स्वर्गी दाकती सुरगण भय संपूर्ण राक्षस. सर्व असणाऱ्या राक्षसांना घाबरून गुंडे उठलेले 33 कोटी देव सुद्धा असणारे सळकी पळू त्यांना होऊ लागलेला आहे. प्रत्येक जण आपला असणारा प्राण कंटाळा आलेला आहे. आवरून सर्वचे सर्व असणारे युद्धाच्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. ते कोणी हनुमंताची ख्याती राक्षस चळचळ कापती चळी कापे लंकापती रणि मारुती नाटपे. हनुमंतरायाची प्रसिद्धी सर्वत्र असणाऱ्या त्या राक्षस समुदायामध्ये पसरली. कोण होतं. हनुमंतराय होती. बाबा घाबरली सगळे हनुमंतराय. निकुंभाला मारलं. कोणी मारलं वा हनुमंतरायांनी मारलं. मग तर राजा रावण जास्तच घाबरला आणि राजा रावणाने घाबरून म्हणले हे राम भक्त. ते नाव सांगा दादा. हा काय नाव सांगा.
ओमाप म्हणा. उमाप या राम भक्तांनी सुद्धा 500 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद प्रभू रामचंद्र त्यांचे कल्याण करो. असं अशा प्रकारचे सर्वचे सर्व हादरले घाबरले. राजाराम सुद्धा घाबरला गेला आणि घाबरून म्हणलं आपल्याला हनुमंतराय ऐकतच नाही. विजयाच्या आणि जगाजरी वानर गरजती नामे करी नाम गोंदले चराचरी दश दिशा माझारी हरिनाम. विजयाची गुढी उभारलेल्या वानरांनी विजयाच्या भरामध्ये एवढं नामस्मरण एवढं चिंतन प्रभू रामचंद्राचा जय जयकार करू लागले. आकाश दुमदुमलं गेलं. दरी खोऱ्यातून प्रतिध्वनी येऊ लागला. जिकडून जिकडून तिकडून श्रीराम जय राम आवाज येऊ लागला. निकुंभाच्या बळाची थोरी जाती कापिजे सुरासुरी तोही मारिला निर्धारी क्षण माझारी हनुमंते. ज्या निकुंभाला देव सुद्धा लटलट लटलट कापत होते ते निकुंभ एका ठोक्यात हनुमंतरायांनी म्हणले रणांगणाच्या ठिकाणी संपून टाकला. हनुमंते बळे अद्भुत केला निकुंभाचा घात. पुढील कथा वृत्तांत श्रोता सावध न भूतुनी भविष्याच्या अशा ताकदीच्या जोरावर हनुमंतरायांनी शूरवीर पराक्रमी असणारा निकुंभ रणांगणाच्या ठिकाणी संपवला गेला. ही कथा आपण असणाऱ्या ह्या अध्यायाच्या ठिकाणी आपण आधी केली. पुढची कथा सुंदर गोड आहे, ऐका म्हणतात. निकुंभ पडताची रणी राक्षसा झाली महापळणी पळणी गेले लंका भुवनी गाय वटरणी कुंत. रणांगणाच्या ठिकाणी निकुंभ पडला. बघितलं राक्षसाने अतिशय घाबरली आणि कणत कुतत बघू पुन्हा पुढची शक्ती लागल्यावर आहे का नाही. आताच कुठं नाही गडबड आहे तेव्हा नाही कोण दिवस येईल काय सा प्रभू रामचंद्र समोर चिंतनात या विषय पर्यंत नाही म्हणून म्हणलं कणत कुतत म्हणजे राक्षस. प्रभू रामचंद्राचं दर्शन न घेता हनुमंतरायला न भेटता लंकेत निघून गेले म्हणतात. कुंभ निकुंभ दोघे जण कपिने मारिले करणी रण ते ऐकोणी रावण दुःख दारुण रणांगणाच्या कुंभ बी संपला निकुंभ बी संपला. लय दुःख झालं राजा रावणाला. काय करावं सूचना गेला विचार करायला लागलेत. अजानुबाहू विशालाक्ष वीरपुत्र जो मकराक्ष संग्रामी परमादक्ष विपक्ष पक्ष छेदक. काय करावं त्या कपीनं दोन्ही आपले कुंभ आणि निकुंभ संपवले. दुःख धारण झालं. आता कोणाचा नंबर आहे महाराजांचा तर झाला बाबा. त्यांचा बी झाला आमचा बी झाला. बघा कोणाचा नंबर असेल उद्याच्याला. आज काय राहिलं असेल उद्याच्याला बरं का. असू द्या म्हणला राजा रावण. कोणाचा का नंबर लागा ना. तिकडं तिकडं राजा रावणाने बघितला. कोणाच खिशात हात घाला ना. जेवढ्या आतमध्ये कुंभकर्णाचा असणारा राजा रावणाचाच मुलगा मकराक्ष दिसला. त्याचा असणारा अजानुभाऊ ज्याच्या गुडघ्याच्या खाली हात पोहोचले जातात असा अगडबमच्या तगडबम राजा रावणाचा मुलगा मकराक्ष दिसला. विपक्ष आपला जो काही शत्रू आहे त्या शत्रूला बरोबर संपवणारा आणि त्याला टिपून टाकणारा असा हा मकराक्ष राजा रावणाच्या डोळ्यासमोर दिसला. त्यासी पाचारोनी रावण गुह्य सांगे स्वयमापण रणी मारावे राम लक्ष्मण वानरगण समवे. त्याला राजा रावणाने जवळ बोलवलं जवळ बोलून सांगितलं बाबा ऐक मला ह्या श्री संकल्पपूर्ती श्रीराम मंदिर या मंदिरामध्ये 15 मार्च रोजी लक्ष्मण शक्ती मुक्त उत्सव सोहळा आहे. त्या निमित्ताने अन्नदानाचा कार्यक्रम आहे. ज्या राम भक्ताला अन्नदानाच्यासाठी देणगी द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर देणगी द्या असं राजा रावणाने तिथं म्हणले असणार. दौंडी पिटली. ऐकली मकराक्ष लगेच पुढे आला आणि पुढे येऊन राजा रावणाने सांगितलं जा रे म्हणले त्या रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांनी वानरगणांना संपून टाक. दरोनी पुरुषार्थाचे बळ राम लक्ष्मण माझ्या शल्य ते त्वामार करावे निशल्य वानर दळ दमोनी. आपल्या पुरुषार्थ आणि ताकदीच्या जोरावर मला जे काय झालेलं दुःख आहे माझ्या हृदयाच्या ठिकाणी जे काय सलतंय काय सलतंय राजा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी हे दुःख आहे माझ्या हृदयाच्या ठिकाणी. तर हे दुःख तू संपून टाक आणि मला सुखी कर असं मकराक्षला राजा रावण बोलू लागले. पितृघातका मुख्य वैरी त्यासी तू साधोनिया मारी तुझ्या पुरुषार्थाची तोरी सुरासुरी कांपी. अरे मुख्य वैरी आहेत म्हणले तुझ्या वडिलाचा घात करायला टापलेले आहेत म्हणले त्यांना संपून टाक. तुझी कीर्तीचा झेंडा आजपर्यंत असणाऱ्या देवदानवामध्ये पसरलेला आहे तो कीर्तीचा झेंडा सदैव फडकत राहू दे आणि
जाते कार्य कर असं मकराक्षला राजा रावण सांगू लागले. ऐसे बोलूनी दशानन स्वयं सांडणी सिंहासन मकराक्षसी आपण गौरवी रावण युद्ध. अशा प्रकारे राजा रावण मकराक्षला बोलले, सिंहासनावर खाली उतरले आणि जाता जाता आरती वावळायला लागली. आता गौरव करायचा ना पोराचा, नवीन नवीन कपडे काय काय अजून वाचा. दिव्य गंध सुमन माळा मुकुट कुंडले कटी मेखळा अंगत्राण पदक कळा मुक्त फळा समवेत. परत माघारी येणार नाही ना शेवटचं, काय का शेवट परत जमतच नाही ना, काय करावं. राजा रावणाने म्हणले, सुंदर असं कपाळाला टिळा लावला, सोन्याचा मुकुट त्याच्या असणाऱ्या डोक्यावर चढवला, कानामध्ये कुंडला नवीन नवीन घातली म्हणजे असणारा, कटी मेकळा सुंदर असणारा कलदोडा सोन्याचा कमरेला बांधला, अंगात अंगावर घातलं गेलं, त्याच्या चिलकत घातलं गेलं, गळ्यात मुक्तांच्या माळा घातल्या. जा रे बाबा. ऐकोनी रावणाचे वचन शूराभिमानी खरनंदन मारुनी राम लक्ष्मण विशल्य करीना लंकेशा. आता मग अशी म्हणलं तर रावण पुत्र, आता बरोबर आहे. कोण कधी कधी म्हणतं आपलंच पोरग आहे का नाही, महाराजासारखं असं कोणाचं आमचं. तशा प्रकारे म्हणजे असणारा हा जो काही रामाशी राजा रावण म्हणला होता, हे मुला आपलाच मुलगा आहे म्हणलं असणारा कोण, मकराक्ष. आपल्या मुलाकडे बघितलं होतं मग अशी. आता काय म्हणतो राजा रावण, इथं असणारे ग्रंथकर्ते म्हणतात खराचा मुलगा. आता घर कुठला, त्या जनस्थानाच्या ठिकाणी. खरं म्हणजे गिरणीतली खरं मग महाराज, तुम्ही तिकडे खरीकडलं गिरणीतल्या खरं. खरं म्हणजे गाढव, पण त्या गाढवाच्या चालीतला जातीतला असणारा तो मकराक्षाचा बाप, खरंच त्याचं नाव आहे. आणि तो खर म्हणजे जनस्थानाचा त्याचा मुलगा असणारा मकराक्ष. राजा रावणाने त्याचा गौरव केला आणि रणांगणाच्या ठिकाणी पाठवू लागला. नमस्कारोनी रावणा त्यासी करोनी प्रदक्षिणा मकराक्ष केली गर्जना शीघ्र रथाना सैन्यसी. लगेच म्हणजे काका तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणचं दुःख मी संपून टाकतो म्हणला. काकाला प्रदक्षिणा घातली, पाया पडला आणि पाया पडून म्हटल्याने गर्जना केली, ऐ सेनापती रथानं लवकर. राम लक्ष्मण मनुष्य मात्र मनुष्यामुचा नित्याहार वानर ते पाले कायर मारीन समग्र रण मारे. अहो म्हणजे आताच काका रणांगणाच्या ठिकाणी जातो म्हणजे मनुष्य म्हणजे आमचं खास आहे म्हणजे गटागट घेऊन टाकू. त्याबरोबर आमच्या लक्ष्मी म्हणजे आमची वानर तर काय पालं खाणार आहे म्हणजे कुठं जाऊन कोशिंबिरी सहित जा खाईल का कसं खाईल कसं मारील सांगताच येणार नाही म्हणजे वाचा. मकराक्ष आज्ञा समर्थ सैन्यसी आणिला रथ प्रदक्षिणा करुणी देत रती बैसत साटोपे. लगेच मकराक्षाची आज्ञा शिरसावंदी असणाऱ्या सैन्याने मांडली गेली, सारथ्या सहित असणारा रथ चुंपून आणला. सारथी सांगत जेथे आहे रघुनाथ ते तवरी जाऊ दे रथ संग्रमार्थ तेने. लगेच रथात उडी टाकली गेली. सारथ्याला सांगितलं जिद्द प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी उभा आहे तिथं आपला रथ जाऊ दे. लहान सानासी हात घालणे रणात बरं जाऊ द्या. स्वेनी उठोनी रघुनाथ निश्चितार्थ हा माझा. आणि मी निश्चित करून आलो आमच्या काकापाशी, तू रथ सरळ प्रभू रामचंद्रापाशी जाऊ दे. बरं महाग मोठी लहान येतील त्यांना सगळ्याला बाजूला सारा रथ नीट प्रभू रामचंद्राजवळ जाऊ दे. राक्षसांप्रती गरजन मकराक्ष सांगे आपण रणी मारावे राम लक्ष्मण स्वयं रावण. राक्षसानं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला काकाने जाताना सांगितलंय काय, कुणाला वानराला अजिबात मारायचं नाही, फक्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मी म्हणजे दोघालाच मारा. आजी रणी आपण वदिन राम लक्ष्मण सुग्रीवाते निर्दळीना वानर सैन्य. हा ह्या रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे संपूर्ण वानर सैन्य सुग्रीव राजाला संपवेन. मकराक्षाचे सबळ सैन्य विकट दाडा विकराळ वदन एकांगी रोम दारुण जैसे बाण सतेज. बरोबर आहे की राक्षस एका बाजूत केस प्रबळ एका बाजूला तसंच असते. मी म्हणतो अर्ध पैसे दिले काय तुम्हाला कटिंग करतो अर्ध दिवस फॅशन आहे राक्षस, तेव्हा बी फॅशन होती म्हणायचं. तेव्हा ते आता जरा प्रचलित कलियुग प्रति कटकट का तर रामाच्या बाजूने कोणी वागायला राक्षसाच्या बाजूने वागायला का कलियुग कोपराट कधी ठेवत होती का अर्धी केस, आता अर्धे ठेवायला लागले. आज तरी एकाच बघितलं फक्त एवढीच होती. मी आपल्या पुढच्या 15 वाड्यात देत त्याला पैसे बाकीचं
पैसे कमी होतं का म्हणलं तुझ्याकडे कमी करा. तशा प्रकारे म्हणलं ही असणार वाना कशी राक्षसा अकराळ विक्राळ दाळीची होती म्हणजे लाल भडक जिबीची म्हणजे एका एकाच्या अर्ध्याच बाजूला केस होते ना अर्ध्या बाजूला टक्कल पडलेली अशी राक्षस रणांगणाच्या ठिकाणी निघालेत. व्याघ्रमुखा तरसमुखा वडवामुखा तरगमुखा राक्षस सैन्य अनेक भयानक गडगडजे. अहो कोण वाघाच्या तोंडासारखं होतं म्हणजे कोण तरसाच्या मुखाचं होतं म्हणजे असणार कोण कोण म्हणजे तरगाच्या मुखाचं होतं. अहो कोण कोण तर वडवण म्हणजे अग्नी लागले तोंडात आगच वाकावी त्यांची वडवण म्हणजे पाणीवर लागलेला अग्नी. प्रत्यक्ष बघायचं असतं तर काल आला असतं तर बघायला असतं पाणीवर अग्नी. काल लंका चालली होती कशी घेऊन पडत होती राक्षस तशी घेऊन घाबरबंडी होती हो काल. तशा प्रकारे म्हणजे असणाऱ्या तोंडात आग वाकावी अशा प्रकारची राक्षस निघालेले आहेत. मत्त वृषभायसे डरकट मत्त गजायसे गडगडत राक्षस मिळाले असंख्यात मकराक्षते ते मुख्य धुर असणारा मकराक्ष त्याच्या बरोबर म्हणजे अशा अकराळ मित्राळ म्हणजे असणार डरकाळ्या फोडीत माझ्याला बैल असावा. बैल कसं डरकाळी फोडतो तशा प्रकारचं डरकाळी फोडत म्हणजे असणारा माझ्याला हत्ती कसं पाय खुडीत चालतो तसं राक्षस निघालेले आहेत. गावगातला निशाणा शंखवेगी विकट विराणा दुदुंबी गाजती दंडना विकराळ गर्जना वीरांची. या निशाणा वाजल्या असणारा रणांगणाच्या ठिकाणी आवेश यावा म्हणून ती वाद्य सुद्धा वेगळंच वाजवलं जातं बरं का. आपल्या तिथं वाद्य वाजवलं जातं लग्नाच्या टाइमात ते वेगळंच असतं वीर श्रेणीचं वाद्य वेगळंच असतं आणि तशा प्रकारचं असणारं वाद्य वाजवू लागलेलं आहे. निशांत हटलं गेलं म्हणजे त्या मकराक्षकीचे असं जे जे कर त्याचा करत राक्षस सैन्य निघालं. आयसा वीरांचा गडगजरा चालत मकराक्षाचा संभार निष्ठोनी सारथ्याचा करा सुंड सत्वरा अशा प्रकारचं शूरवीर पराक्रमी मकराक्ष त्याला रथामध्ये बसलेला आहे आणि त्याचा जो काही सारथ त्याने हातामध्ये घातलेला आहे असं गरगर गरगर फिरून फास्ट रथाला म्हणून ह्या मारणार नेमकं घोड्याला तेवढ्या त्याच्या हातात ना चाबूक खाली पडला. वीरवीरांची आरोळी सैन्य चालता गजदळी निष्ठोनी सारथ्या करतळी सुंडतळी पडो सरला. हो असणारे सर्व असणारे सैन्य आहेत शूरवीर पराक्रमी आरोळ्या देतात विजयाच्या आणि सर्व असणाऱ्या हत्तीचं बाजूनं सैन्य निघालेलं आहे तेवढ्या सारथ्याच्या हातात ना चाबूक खाली पडला याचा अर्थ अपयश कोण पहिला अपयश असणाऱ्या मकराक्षला झाला. वेगे काढिता सुडा रथातळी झाला रगडा अश्व चालता पुढा चरणाची उघडा पडती मेटे. मग काय झालं मेघाने असणारा रथ चाललेला होता आणि तेवढ्यात सारथी चाबूक घ्यायला खाली उतरला वरनच खाली पडला की रथ त्याच्या अंगावरूनच गेला. रथ गेला सारथी संपला तेवढ्या सपाट जमीन होती घोडं पुढे गेलं नेमकं घोड्याचं मेट वळलं गुडघ्यातनं वाकडे घोडे. वारुवांची क्षीण शक्ती समभूती मेटे वळती अवघड कळणी पडती कुंडली गती रथाची. मग सगळे असणारे घोड्याची ताकद कमी झाली त्याच्यामुळे असणारे मेट वळली गेली आडकडून घोड्या खाली पडू लागलं रथ जागच्या जाग्यावर थांबला आणि मोठ्याने वरडायला लागला. आता तर रथ करू जाता सज्जा रथाचा मोडणी पडला ध्वजा जेविका वीजा लखलखित. काय अवस्था झाली रथ व्यवस्थित चाललेला होता आवरून सावरून मकराक्ष घोडे उभं करणार तेवढ्यात म्हणले घोर रथाचा ध्वजच खाली पडला गेला. अशा प्रकारच्या अपयश कोण मकराक्षला होऊ लागले. प्रतिकूळ वायू खवळला बळी डोळा उघडता रिगे धुळी जो तो दोन्ही डोळे चोळी अश्रुते गाळी गजाश्व. काय परिस्थिती झाली वारा उलटा वाहू लागला चालल्यात पूर्वेकडं वारा आला पश्चिमेकडं उलट वारा आपण त्याला म्हणतो उलट वारा वाहू लागलं त्याच्यामुळे घोड्याच्या टापाने आणि सैन्याच्या पळण्याने धूळ उडाली आणि ती धूळ असणारी सर्व असणाऱ्या सैन्यांच्या डोळ्यात जाऊ लागली. सैन्य डोळत चोळत बसू लागली. घोड्यांच्या डोळ्यात गेली घोड्याच्या डोळ्याला पाणी येऊ लागलं हत्तींच्या डोळ्यात गेली हत्तींच्याही डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. कैत वाजंत्र्याचा गजर येता मकराक्षाचा भार तो जे कोणी वानरवीर युद्ध सत्वर मिसळले. नवरदेव परण्याला निघावं तसं वाजत गाजत उतळ पाण्याला लय खळखळाट असतं
दमन धीरत नसते तिथं. नाही म्हणतात ना ती उतावळा रागोड गेला वाशिंग लय वाजत गाजत जाते ते असं. मग असं वाजत गाजत निघालेले म्हणले आणि तेवढ्यात वानर मंडळीनं हे आलेली राक्षस पाहिली आणि पाहिल्या बरोबर वानर मंडळी राक्षसाबरोबर भांडण करायला सुरुवात केली. महाराज श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐसे देखोनी अपशकुन मग राक्षसांडी उपेक्षून जेथे उभे राम लक्ष्मण तेथे आपण श्रीगृहाला. कथेचं अनुसंधान युद्धासाठी निघाला खर नावाचा जनस्थानामधला खर दुष्यंत ईश्वरा त्यातला खर रामचंद्रांनी मारला त्याचा पोरगा मकराक्ष. युद्धासाठी निघाला त्याचं मुख्य कार्य होतं मेन लक्ष होतं राम लक्ष्मणाला मारायचं बाकीच्याला कुणाला गणायचं नाही. म्हणून जिथं राम आणि लक्ष्मण मुख्य उभा होते तिथं तो मकराक्ष जाऊन पोहोचला. उड उडो पैवानर झांबडती राक्षस भार तैसे ती शोभती निशाचर रनिवानर मर्दती. आणि रस्त्याने जात असताना राक्षस होती वानर उड्डाण करून आकाशामध्ये उडून वानर राक्षसांना मारत होती. राक्षसही तशाच पद्धतीने वानरांना मारत होती. राक्षस आणि वानरांचं द्वंद्व युद्ध सुरू होतं. रणी खवळला वेताळ वानर निशाचरा प्रबळ रोमहर्ष युद्ध तुंबळ हरकल्लोळ राक्षस. आणि राक्षस आणि वानरांचं भयंकर युद्ध सुरू आहे. त्यामध्ये अनेक राक्षस मरत होती. वानर आकाशामध्ये जाऊन उड्डाण करत होती. युद्धाच्या ठिकाणी असणाऱ्या वेताळ भूते सगळी त्या ठिकाणी खवळलेली होती असं सांगतात. शिवपट्टीश विंदिती बाण हनिती शिळा धूम्रपाशान फोडून अंग त्राण धनुष्यबाण मोडीती. मग राक्षसाकडे शूळ आहे पट्टीश आहे गदा आहे मुगदल आहे परिघ आहे त्रिशूळ आहे बरीच शस्त्रास्त्र राक्षसांकडे होती. वानराची सगळी शस्त्रास्त्र तोडायची आणि मोठ्या झाडांना पर्वतांना राक्षसांना मारून टाकायचं. तैसे दानवांसी सुरवर रणी भिडती अति दुर्धर तैसेची वानर आणि निशाचर गोरंदर भांडिले. जसं पूर्वी देव लोक राक्षसांना मारित होती देव दानवांचं देवदैत्यांचं युद्ध पूर्वी असायचं तशाच पद्धतीने राक्षसाचं आणि वानरांचं युद्ध सुरू होत होतं. मोडिले देखोनी निशाचर सैन्य मकराक्षे वाहोनिया गुण रणी त्रासिले वानर गण सपीच बाण भेदोनी. आणि आपलं सैन्य मारलं राक्षसाचं सैन्य मारल्यामुळं मकराक्षाला भयंकर राग आला. धनुष्य हातामध्ये घेतलं धनुष्याला बाण लावला. काय करतो सपीच खडकरता बाण रणी त्रासिले वानर गण श्रीरामापाशी अवघे जण आले पळून अति भीती. आणि सगळे अंगाला बाण लागले. वानराच्या प्रत्येक ठिकाणी ह्या मकराक्षाने सोडलेले बाण लागले खडतरले. त्याच्यामुळे वानर घाबरले आणि भगवान श्रीरामचंद्राकडे पळत आले. श्रीराम कृपाळू संपूर्ण निवारोनी राक्षस बाण आश्वासोनी वानरगण अभयदान दिदले. रामचंद्र पूर्ण कृपाळू आलेली शरण आलेली वानर होती त्यांना अभयदान दिलं आणि मकराक्षाचा वध करण्यासाठी भगवंत तयार झाले. आश्वासोनी वानरगण संत्रासीता राक्षस सैन्य ते मकराक्ष देखोन रागे आपण जलपत. आणि वानर सैन्याला आश्वासन दिलं भगवंतानं घाबरू नका मी पाठीशी असताना काय घाबरताय म्हटले भिवू नका आश्वासन दिलं. आणि त्या मकराक्षाबरोबर युद्ध करण्यासाठी रामचंद्र तयार झाले सज्ज झाले. मकराक्षानं पाहिलं काय बोलू लागला. कोण तो राम कैसा येथा जेने जिनोनी जनस्थानाते मारिले माझ्या पितया ते बंधू सहित सैन्य. आणि मकराक्ष बोलू लागला कोण आहे राम कुठला आहे म्हणले जनस्थानामध्ये माझ्या वडिलांना मारलं म्हणलं त्यानं मी नव्हतो तिथं मी असतो तर काय माझ्या असणाऱ्या पप्पाला मारायची ताकद आहे म्हणले त्या रामाकडे. ठकवून फसून आमच्या असणाऱ्या वडिलांना मारलेला आहे त्याचाच बदला घेण्यासाठी मी आलो असं मकराक्ष बोलू लागला. ते तुझी संग्राम ख्याती आज मी आणि न समाप्ती तुम्ही बापुढे मनुष्य किती माझे शर्गाती उरावया. अरे तीच बदला घेण्यासाठी मी आलोय. माझ्या वडिलांना मारलेला आहे जनस्थानाच्या ठिकाणी त्याचा घात करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आता तुम्ही दोघं फक्त मनुष्य आहे माणसं आहे. माझं धनुष्य बाण सहन करण्याची ताकद तुमच्याकडे नाहीये असं तो मकराक्ष बोलू लागला. जनस्थानी मी नव्हतो तेथ म्हणून पावले ती यशादे आता जाणवेल येथे संक्रमार्थ पुरुषार्थी. मकराक्षाने सांगितलं मी नव्हतो रे तिथं पप्पापाशी म्हणून तुम्ही मारलं.
मी जर असतो तिथं तर काय तुम्ही माझ्या वडिलांना मारता म्हणले. असू द्या म्हणले, आता मी नव्हतो तर आता आलोय, आता तुमच्यापाशी आलोय, आता त्याचाच बदला घेणार आहे. माझ्या वडिलांना चुलत्याला जे जे तुम्ही जनस्थानामध्ये मारले त्या सगळ्यांचा बदला घेण्यासाठी मी इथं आलोय असं मकराक्ष बोलू लागला. तुषार्तियाच्या प्रौढी मारेन राम लक्ष्मण जोडी वानराची करीन जोडी ती तो बापुडी वनचरे. अरे माझ्या अंगामध्ये बळ आहे, सामर्थ्य आहे, पुरुषार्थ आहे, ताकद आहे, त्याच्याच बळावरती राम लक्ष्मण ही जोड आहे सख्या भावाची. त्या दोघांनाही मारून टाकील, दोघांनाही संपविलं आणि मग माझा असणारा प्रताप गाजविला, बाकीचे सगळे एक एक वानर मारिल असं मकराक्ष सांगू लागला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. राणी मारिले माझे पिता त्या वैराचे परपार, आजी मी पावेल साचार राम सौमित्र मारुनी. मकराक्षाने सांगितलं तुमचे आणि आमच्या वैराचं एकच कारण आहे. आमचे असणारे वडील, आमची चुलते रणांगणामध्ये तुम्ही मारले, पाठीमाग जनस्थानामध्ये जे मारले ते माझे वडील आणि चुलते होते. त्याचाच बदला घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि त्याचाच बदल्यासाठी तुम्हाला राम लक्ष्मणाला दोघांनाही मी मारिलं असं मकराक्ष बोलू लागला. मारुनी दोघे महाबळी त्यांच्या सुधीची अंजुळी, मी तरा देईल तिळांजळी त्याची काही उत्तीर्ण. आणि माझ्या वडिलांना चुलत्याला मारलेलं त्यांच्या आत्म्याला अजून शांती नाही भेटली. कधी भेटणार? जेव्हा तुम्हा दोघाला मारील आणि तुमचं रक्त माझ्या हातामध्ये घेईल आणि त्या रक्ताच्या अंजुळीनं त्यांचं तिल तर्पण करल, त्यांना पिंडदान देईन, तेव्हा खरं त्यांना सुख वाटेल, मेलेलं ना त्यांना शांती मिळेल असं तो मकराक्ष बोलू लागला. या दोघांचे घेऊन रक्त राणी मारले सुधाप्त, ते तर्फील समस्त पित्र कार्यार्थ उत्तीर्णत्वे. माझ्या वडिलांच्या कार्यासाठी ती तर गेले, पण त्यांची इच्छा होती राम लक्ष्मणाला मारावं. आजपर्यंत लंकेतला कुणीच आला नाही राम लक्ष्मणाला मारणारा. मी राम लक्ष्मणाला मारील, त्यांचं रक्त हातामध्ये घेईल असं अंजुळीमध्ये ओंजळीमध्ये, आणि जेवढी जेवढी मारलेली आहेत रणांगणामध्ये सगळेच माझे भाऊ असतील, चुलते असतील, वडिलासारखे असतील, त्या सगळ्यांना तिलांजली त्याच रक्तानं देईल, तेव्हा त्यांना समाधान वाटेल असं मकराक्ष बोलू लागला. भाषावे लक्ष्मणाचे रक्त आईसा शूर्पणखेचा मनोरथ, तिचाही पुरविनार्थ दोघे रणात मारुनी. आणि शूर्पणखा आमची बहीण, चुलत बहीण होती त्याची मकराक्षाची, आणि ती असणाऱ्या तिची लय दिवस तिची लय दिवसापासून इच्छा होती त्या शूर्पणखेची की त्या लक्ष्मणाला मारायचं आणि त्याचं असणारं रक्त प्यायचं, पण ती आजपर्यंत सफल झालं नाही. तर मी तिचं असणाऱ्या मनाची तृप्ती करील, ह्या लक्ष्मणाला मारील आणि त्याचं रक्त त्या शूर्पणखेला प्यायला देईल, तेव्हा तिलाही अंतःकरणाला समाधान वाटेल असं तो मकराक्ष बोलू लागला. आईसा बोलून बाई वार युद्ध लागी खर पुत्र, मेघ गडगर्जन रावर पेलून सत्वर संग्राम. अशा पद्धतीची गर्जना केली, हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि ती गाढवाचं पोरग युद्धासाठी आला. वार विराती आवेशी मकराक्ष पाचेरी युद्धासी, उपेक्षनु त्या समतासी श्रीराम गिंवसी संग्राम. आणि युद्धाला जात असताना अनेक वानर मकराक्षाला पाचारण करत होते युद्धे, पण ती त्यांना गणत नव्हता. जिथं राम आणि लक्ष्मणजी होते, मुख्य राम लक्ष्मणालाच मारायचं म्हणून त्यांच्या दिशेनं आपला रथ घेऊन निघाला. श्रीराम वाचून आणि काशी नाही करणे संग्रमासी, आयशा करुणी नेमासी श्रीराम गिवसी साठोपे. त्या मकराक्षानं लंकेतून येतानाच ठरवलं होतं, रावणानं सांगितलं होतं पहिलं रामाला मारायचं, कारण तुझ्या बापाला त्यानं मारलेलं आहे, बाकी कुणाला संग्रामामध्ये सोडून द्यायचं, कुणाच्या नादी लागायचं नाही, पहिलं रामचंद्राला मारायचं असं सांगितल्यावर त्यानं लंकेतून निघाल्यापासून रामाला हुडकीत होता. जी मधी येत होती त्यांच्या बरोबर युद्ध करायचं नाही, भांडणं करायचं नाही,
त्यांना सगळ्याला सोडायचं आणि राम लक्ष्मणाकडे लक्ष करून तो मकराक्ष निघाला. वीर धीर श्री रघुनाथ आयचा पवनाती विख्यात तो काल पुतो वानरात संग्रमार्थ निघेना. आणि मकराक्षाला रामचंद्र सापडना, एवढे असंख्य वानर होते त्याच्यामध्ये सापडना. तेव्हा त्यानं बोलायला सुरुवात केली, आतापर्यंत ज्याचं वर्णन ऐकतोय तो राम आहे. एवढं सांगितलंय, धीर आहे, वीर आहे, पुरुषार्थ आहे, पराक्रमी आहे. आणि असा असणारा राम आज मी आल्याबरोबर का लपायला लागलाय वानरामध्ये, समोरासमोर काय येई नाही असं तो मकराक्ष बोलू लागला. श्रीरामाची रण कल्लोळ करावया मकराक्षांचे बळ डावरी वानर दळ आला तत्काळ संग्राम. आणि त्या असणाऱ्या रामचंद्राबरोबर युद्ध करण्याचं बळ मकराक्षाकडे होतं किंवा इच्छा होती. रामाच बरोबर युद्ध करायचं आणि त्याचंही बळ पाहण्यासाठी सगळे असणाऱ्या वानरामधून भगवंत बाहेर निघाले. ऐके श्रीराम सावध माझी द्यावे द्वंद्व युद्ध आम्हा तुम्हा युद्ध संबंध इतरी विनोद पहावा. आणि मकराक्षानं रामाला बोलायला सुरुवात केली. म्हणले, रामा आपल्या दोघांचं युद्ध सुरू असताना तिसऱ्यानं कुणीही मधामध्ये पडायचं नाही. बाकीच्यानं लांब उभारून व्हिडिओ काढला तरी चालतंय, पण मध्ये यायचं नाही, भांडणामध्ये पडायचं नाही. आता मी तसं दोघांची भांडण व्हिडिओ काढते पण सोडवायला येत. आमचं आणि तुमचं युद्ध सुरू असताना मध्ये कुणीच यायचं नाही, फक्त बाकीच्यांनी लांब उभा राहायचं आणि बघत बसायचं असं मकराक्ष बोलू लागला. दोघांच्या संग्रामात जो तिसरा गालीत हात त्याचा त्याचा करावा घात हा निश्चयार्थ करावा. आणि रामचंद्राला सांगू लागला की मकराक्ष धर्मनीतीने सांगितलं होतं ह्याचा बाप कधी धर्मानं वागला नाही, ह्यांचं कुळ कधी धर्मानं वागलं नाही, ते आता सांगू लागलं. म्हणले, ऐक रामा, आपल्या दोघांचं युद्ध सुरू असताना जर तिसरा मध्ये आला तर त्याला डायरेक्ट मारून टाकायचं, कोणताही विचार न करता. अशा पद्धतीने नियोजन करून ठरवून मकराक्ष बोलू लागला. संगे नको वानर गण कायचे बापुडे लक्ष्मण तू जशी करावे रणांगण संकल्प पूर्ण हा माझा. आणि मी संकल्पच करून आलोय. घराच्या बाहेर निघतानाच मी पण केलेला आहे, मी प्रतिज्ञा केलेली आहे की रामाबरोबरच युद्ध करायचं. बाकीचे वानर तर मध्ये येऊ द्यायची नाहीत. लक्ष्मण तर काय बापूड आहे, त्याला तर आपण मानितच नाही. म्हणले जाऊ द्या, आला तरी नाही आला तरी आपल्याला काय त्याचं म्हणलं काय किंमत नाही, तो बापूड आहे ऐका ना, लगेच त्याला मारून टाकेल, जाऊ द्या म्हणले. पण मुख्य रामालाच मारायचं हा माझा प्रतिज्ञा आहे, असा संकल्पच मी घरनं करून आलोय. मकराक्ष बोलू लागला. श्री शिरमारीला खर दूषण त्या द्वंद्वाचा संताप पूर्ण तू जागे वया प्राण रणांगण वांचितो. आणि माझ्या तळपायाच्या आगमस्तकाला गेलेली आहे. आमच्या बापांना आमच्या चुलत्यांना तुम्ही कसं काय मारलं म्हणले. जनस्थानामध्ये त्यांचं राज्य करीत होते ना, कुठं अयोध्या कुठं जनस्थान, एवढ्या लांब येऊन मारलं. मला लय राग आलेला आहे बघ राम म्हणले. युद्धाला ये समोरासमोर, काय असेल ते सम्रांगणामध्ये बघू असं मकराक्ष बोलू लागला. हो का माझे अदृष्ट पूर्त भाग्य भेटलासी तू येता जे विक्षुदित सिंहाचे भेटती अवचिते लांडगे मृग. आणि मकराक्षाने सांगितलं, मला एकतर आधीच भयंकर राग आलाय. जेव्हा मला रावणानं सांगितलं की तुझ्या बापाला रामानं मारलाय, मला भयंकर राग आलाय. तेव्हापासून डोक्यात एकच आहे, रामाला मारायचं. त्याच्यामुळे मी हुडकीत होतो, सापडला नाही, आज समोर आलाय. जसं भुकिलेला सिंह असावा, म्हणजे ही सिंह गाढवाचा पोरगा सिंह, ते जसं भुकिलेला असावा, लांडगीन कोल्हे त्या सिंहाच्या समोर यावं. जसं सिंहाला आयुष्य येतो, स्फुरण येतं, तशा पद्धतीने तुला बघितल्याबरोबर मला एवढा भयंकर राग आलेला आहे असं मकराक्ष बोलू लागला. शूद्र मृगाची अशी ग्रास तैसा मी तुझा करीन घास कायचा संग्राम विलास श्रीराम पशु भेटला. अरे काय त्या रामचंद्र तुझी ताकद आहे म्हणले, काय त्या ठिकाणी तुमचं बळ आहे संग्रामामध्ये. एखाद्या मदमस्त झालेला हा सिंह असावा आणि त्याला एखाद्या त्या ठिकाणी पशु सापडावं, एखादा लांडगा सापडावा,
तशा पल्ला सापडावा, तशा पद्धतीने तुम्हाला मारील असं सांगू लागला. पुंडलिक श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. शूद्र मृग सिंहासी ग्रास, तैसा मी तुझा करीन घास. कायसा संग्राम विलास, श्रीराम पशु भेटला. ग्रंथकर्ते गणेश गणपतीला, विद्या सरस्वतीला आणि बसलेल्या साधू संतांना नमस्कार करून सद्गुरूच्या कृपेवर कथेचं अनुसंधान सांगणार आहे. नाथमाऊली म्हणतात हा राक्षस आहे. विद्या कोणाचा आहे? रामाचा आणि राक्षसाचा. राक्षसाला जात गोत धर्म काही नसते, कळतंय का? आणि प्रत्येकाच्या ठिकाणी हा शूर्पणखा येते, शूर्पणखा असते. आणि राक्षस तवा होती, आज माहिती असं नाही, आज मी राक्षस आहे. चांगल्या कार्याला इग्न आणायचं म्हणलं की राक्षस, आणि तुम्ही चांगलं कार्य करायला जावा, नक्की राक्षस आडवे आल्याशिवाय राहतच नाही. आहे तो मकराक्ष आहे. आणि जी काय नुसती बोलणारे आहे ती मकराक्ष काय करतोय? नुसता बोलतोय. वानराला म्हणताय तुमचा दम नाही युद्ध करायला, तर वानराचा दम नाही. वानर आहे. माग आपण ऐकलंय हनुमंत 400 कोस उड्डाण करून गेलाय. आणि या समुद्रावरनं उड्डाण करायला तिघाची क्षमता आहे. फक्त एक वार, एक असणारा हनुमंत आणि दुसरा गरुड. तिघाशिवाय दुसरा उड्डाण करीत नाही. त्या हनुमंताला म्हणते तुमची काय, वानराला म्हणते तुमची परिस्थिती नाही युद्ध करायला, फक्त मी राम. आणि रामाला म्हणतो तू मानव आहे, मानवानं युद्ध करायचं आणि मानवा संघ युद्ध करायचंय. काय धन्य मकराक्ष. आणि जो बोलतोय नुसता बोलतो, बोलणाऱ्यानं कधी करीत बी नाही आणि त्याच्या बापाच्या होत बी नाही. नुसतं बोलायचं, चांगल्या कामात भ्यांद्या पाडून विघ्नारायचं, हे राक्षसाचं काम असतं. त्यावेळेला राक्षस. आता हे म्हणतो माझा बाप कोण होता? खर. खर म्हणजे गाढव. गाढवाचं काय काम असतं हे तर आपल्याला सगळ्यालाच माहिती. आणि गाढवाचा मुलगा म्हणल्यावर काय त्याची लेवल असेल? त्याच लेवलचं ना. जसं मुनियगण्यामध्ये कुळी कन्यापुत्र होती ते सात्विक. जसं रक्त, जसं वंशे तसं, आणि जसं अन्न तसं बुद्धी आहे. जसा वंश तशी वागणूक आहे. हे गाढव म्हणल्यावर गाढवाची वागणूक तर सगळ्याला माहिती आहे कशी वागणूक असते. मग त्याचा मुलगा म्हणल्यावर तू कुठल्या लेवलचा असेल? रामाला बोलतोय, वानराला म्हणतोय येऊ नका, मी आणि तुम्ही रामाचं तुम्ही करायचंय. आणि रामाच्या मनात एकच विचार की असल्या दुष्टाच्या मोहर कशाला जायचंय? प्रभू रामाचा ह्याला वानरच बस, आपण कशाला जायचंय? पण ही म्हणते वानर तुम्ही नाही, तुम्ही नका म्हणा, तुमची नाही कॅपॅसिटी. मग रामासंग युद्ध करायचं का? जरी असेल अंगवन, तरी मजसी करावे रण. त्याही युद्धाचे लक्षण, सावधान अवधारी. अरे आता तो म्हणतोय कोण मकराक्ष? हे प्रभुरामा तुझ्यात अंगवन आहे का माझ्या संग युद्ध करायला? नामानं दगड करतात. 400 कोसाच्या समुद्रावर शितू बांधून लंकेला गेल्यात आणि त्याला म्हणतो तुझ्या संग अंगवन आहे का? अंगवन असल्याशिवाय गेलाय का तिथपर्यंत? आणि अंगवन असल्याशिवाय तरी तो मकराक्ष म्हणतो माझ्या संग युद्ध करायला तुझ्या अंगवन नाही. तू वानराच्या लपलाय, तू मला भेदवाय. हे वल्गना आहे. कुणाच्या वल्गना? कुणाच्या आहे त्या? राक्षसांच्या आहे त्या. राक्षसाला बुद्धी कुठली असते? त्याच लेवलची असते. हो, राक्षस झाले, शूर्पणखा झाला. आता शूर्पणखेचेच वर्णन असते का? आणि मूळ रामायणच घडवलंय तिनं शूर्पणखेमुळं. पहिल्यांदाच लक्ष्मण मारायला पण लक्ष्मण सांगितलं थांब, मारू नको. हिच्यामुळं रामायण घडणार आहे. पुढचं कार्य सगळं तिला काय म्हणणं येतं ह्याच्यामध्ये? नक्की. नक्कीमुळे हे सगळं चालणार आहे, नक्कीमुळे हे सगळं घडणार आहे. रामाला बी माहिती होतं, पण नक्की खरंच घडलं बरं का. या नक्कीनं किती जण संपित आले आतापर्यंत, पण नक्की नाही संपवली. नक्कीनं सारी संपवली, पण नक्की जशी ना तशी. तू श्रीराम प्रतापे प्रबळ, मी मकराक्ष संग्रामशील.
माझा तुझा रणकल्लोळ लोक सकळ देखत. आणि बोलतोय आवेशानं, फक्त या वानरानं कुणी यायचं नाही, तुझा ना माझा दोघांचाच युद्ध आहे. सारी लोक बघतील मला दोघांचा युद्ध. इतका मी शौर्यवान आहे, इतका ताकदवान आहे. कोण म्हणतोय? मकराक्षी. मी इतका ताकदवान आहे, दोघांचा युद्ध जगाला बघू दे. अरे रामाचा एक जर बाण सुटला तरी कुठं जाईल याला पता लागायचा नाही. बाणाच्या पिसाऱ्यानं कुठे गेला? समुद्राच्या कडेवर जाऊन पडला आणि पुन्हा मागे हरिण होऊन आला मारे. आणि नुसत्या पिसाऱ्यानं वारा लागला तर. आणि हे म्हणतो तुझं माझं युद्ध दोघं जण बघू दे, मी अनावर आहे. मी काय स्वतःचा पुरुषार्थ गाजवणाराची किंमत किती असते जगाला बी माहिती. स्वतःचा पुरुषार्थ गाजवला की कधी फेल जाईल. आणि त्यात हे रामायण आहे. रामायण फक्त आचरण्यासाठी. रामायण आपण वागण्यासाठी रामायण आहे. रामायण ऐकतोय, रामायण लावायचं आहे. मी तर धन्य म्हणतो या माहित्यालाच. अहो काय बी असू द्या, रामायण चालवतात आणि चालवायचं म्हणजे काय जोक आहे काय? आमच्यासारख्या ठिकाणी जावा, मी एक त्याने एक तिसऱ्या दिवस ज्याला काही कळतच नाही सगळ्याच्या पुढे. कुठल्याही चांगल्या ठिकाणी ज्याला काही अक्कल नाही, ज्याला वागायची लेवल नाही, ज्याला काही कळत नाही, ज्याला देणं घेणं ती नाही, ती सगळ्याच्या पुढे. म्हणजे चांगलं काम कडला जाऊ द्यायचं नाही हा हेतू. ह्याला म्हणायचं राक्षस. आणि असली ही मका राक्षस. तो राक्षस रामापुढे आला तर रामापुढे टिकायचा. तरी बोलतोय किती बघा आवेशानं. काय काय बोलतोय? नुसत्या बोलण्यातच आहे. अद्याप मी तर म्हणतो मी आल्यापासून मी बोलतोय, मग शेवट बोलण्यावरच घालतो का मरतो. शस्त्री धनुष्यबाणी शूल मुदल गदा पाणी अथवा मल्ल विद्या विंदानी बाहू प्रकरणी भिडू म्हणतोय दोघं जण मला युद्ध करू, धनुष्यबाण लावू, मला गदा युद्ध करू. जय जय अभ्यासील रघुपती मजसी भिडावे तो विपती श्रीरामाची यश कीर्ती करीन समाप्ती संग्राम. मकराक्षी म्हणतो रामा तुला जसं मी तर करू वाटलं माझ्या संग कर, जसं पाहिजे तसं. मलयुद्ध म्हणलं मलयुद्ध, बाणयुद्ध म्हणलं बाणयुद्ध, नाही गदायुद्ध म्हणलं गदायुद्ध. तुला कसं पाहिजे कर, पण रामा मी तुझ्या समाप्तीच करतो. मकराक्षी म्हणतो रामा तुला आज मी संपवतो, मारतो. जितका आवेश केलंय आतापर्यंत मला तुला पुरुषार्थी म्हणलं जात आहे. आता मला सांगा रावणाला कळतंय, मंदोदरीला बी कळतंय, सगळ्याला कळतंय राम आला की जाणार आहे, संपणार आहे. रामानं अवतारच घेतलाय ह्यांच्यासाठी. आणि मला बी म्हणायचं रामानं रक्षण कुणाचं केलं? माणसाचं. आपलं आहे का नाही? आणि रामानं उद्धार केला कुणाचा? उद्धार ना राक्षस. म्हणजे वाईट वागणारा उद्धार झाला, तुमचा आमचा नाही. झालाय का नाही? खरंय का खोटं आहे? ह्याच्यासाठी रामायण आहे. मग जर रामायण आचरणात आलं, आता आपण उद्धारायचंय, आपण बी रामायण लावतोय म्हणजे उद्धारासाठीच लावतोय. उद्धारावरती मन मनालाच उद्धार नाही केलं. ती करीत नाही. अरे तो राक्षस आहे, करायसाठी चालाव का? ही राक्षस होती उद्धारायसारखी, पण ही राक्षस चांगलं बंद पाडायला लागले. त्या राक्षसा उद्धार केला रामानं, हे मान्य सगळ्याला. पण ही राक्षस अहो रामानं नाही उद्धार घ्यायचं, कशालाच उदाहरण घ्यायचं, सगळं भूत सुद्धा अवतार घ्यायची नाही ती. इतक्या पुढच्या लेवलची ही राक्षस आहे ती. तुम्ही चांगलं कार्य करायला विघ्न हे राक्षस आहे, बरोबर. ही उदाहरणार आहे ती. अहो हे तर उदाहरायची नाही ती नाही. त्या अधोगतीला जात्याल पण संगतीला लागणाराला घेऊन जायला बसली ती. ही राक्षस आहे ती. ह्याचा उदाहरण शक्यच नाही. श्रीराम नामे वृदायित सकळ कुळी कुळ प्रतूत मज द्यावा द्वंद्व युद्धात कळेल पुरुषार्थ दोघाचा. रामाला म्हणतो तुझ्या नामाचा पवाडा गाजतोय,
तुझ्या नामामुळे अनेकाचा उद्धार आहे, नामामुळे कित्येकाचा उद्धार आहे, सगळ्याचाच उद्धार आहे. पण म्हणतो मला द्वंद्व विद्या दे. द्वंद्व विद्यामध्ये फरक आहे ना. द्वंद्व विद्या म्हणलं की भांडण द्वंद्व विद्यामध्ये ऐकत नसतात. तुम्ही बघा वाचन चांगली न बुद्धी असणारे वाईट बुद्धीचे कधी चांगल्याला बोलायला ऐकतात का? बघा तुम्ही अनुभव घ्या. चांगल्या पैशावर चांगलं ऐकायला मिळेल, चांगलं बोलायला, पण वाईटा पैसे जर गेला का म्हणून म्हणतात संतांच्या संगती संतांच्या संगती, आणि संतांच्या संगतीमध्ये जर गेला तर गोड शब्द भाषा सगळं धार्मिक ऐकायला मिळेल. आणि दुष्टाच्या जर संगतीला लागला तर काय ऐकायला मिळेल त्यांच्यामुळं. आणि दुष्ट कधी आपल्याला बोलायला ऐकतील, काय तर्क काढतील राव, काय बोलतील सांगता येत नाही. ह्याच्या पुढे हात टाकवतात. हात असल्याच्या मोर दुष्टबुद्धीमुळं हे कधी उतारायचे नाही. तो रामासंग 2 युद्ध करायला निघाला. आतापर्यंत बोलतोय 2 युद्धामध्येच आहे. किती बोललाय ती, तू असला तसला, मी युद्धाला आलोय, वानरामध्ये लपतोय, आणि आता तर म्हणतो तुझ्या नुसत्या नामाचाच पवाड आहे, रामाच्या नामाचाच पवाड आहे. अरे रामाच्या नामाचा पवाड आहे हे खरंच आहे. नामाने किती तरबेती ती आतापर्यंत नामामध्ये. वाल्याचा वाल्मिक तर नामामध्ये झाला, अनेकाचा उद्धार नामामध्ये झाला, तुळशीदासाचा नामामध्ये, रामदास स्वामी नामामध्ये, आणि आतापर्यंत झालेले संत हे नामामध्ये. पण नामामध्ये अध्यात्म नाही घेत बरं का तुळशी बी झालाय तुम्हाला. नाहीतर आता ही नामाची अध्यात्म घेतलं की लांब हा. तुझिया पुरुषार्थाची झडती घेऊ आलो मी निश्चिती, वानरा माझी लपसी किती निंदे युताती श्रीरामा. अरे रामा तू लपतोच का? तुझा काय पुरुषार्थ आहे? आज मला झाडा घ्यायचा आहे. मला तुझ्यामध्ये किती ताकद आहे, किती शौर्यवान आहे तू, किती युद्धामध्ये पारंगत आहे, मला आज बघायचं आहे. कशाला वानरामध्ये लपतो? मला एकी समोर समोर आला म्हणजे कळल, आणि समोर आला म्हणजे ह्याला बी कळल. राम समोर आल्यावर दिसल्यावर ह्याला नुसता बघितला तरी उतरल. पण मग तो तुझा पुरुषार्थ बघतो, तुझ्या ताकद किती आहे बघतो, तुझ्या शौर्य किती आहे बघतो. वानरामध्ये कशाला लपतो म्हणला? समोर ये समोर. ऐकोनी माता राक्षाचे वचन श्रीराम बोले हास्य बदल, ज्याचे ठाई बहुत जल्पन अंगवन त्या नाही. रामाला हसवाला ह्याच्या भाषा बोलून रामाला असल्याचा लय अनुभव आहे बरं का. काय खायला लय अनुभव असतोय का ना अनुभव. माणूस बघितल्याबरोबर माणूस ओळखितो. एक माणसाला बघितल्यावर ओळखितो की ह्याची लेवल काय. हे बोलतोय नुसता जल्पतोय पण करणं काहीच नाही. आता हे रामानं बघितल्यावर हसायला लागले. प्रभुराम म्हणतात एकच उत्तर दिलं, अरे जो बोलतो हे करू शकत नाही ना, बोलतो तो वागूच शकत नाही. आता आमच्या गावात चालू झालं रामायण लावायच्या आधी मी एक कान तू एक कान नुसतं बोलणार, मी असलं करीन, आणि आता एक बी ना बोलणारी गेली. जसा हे जलपत होय नुसता बोलतोय. प्रभुरामाने तू नुसता बोलतो, करून दाखव ना. करून दाखवली तर किंमत आहे. नुसत्या बोलण्याला कोण खातो? नुसत्या बोलण्याला विचार आहे. बोलण्याला तो म्हणतोय नुसता जलपू नको, जसा जेवढा बोललाय ना एवढं करून दाखव. महाशूराची नवलगती युती करू निदाविती ख्याती, व्रताचे काबड बडती ते तव निश्चिती तोंड भांडवल. अरे तुझं नुसतं तोंड भांडवल आहे. तोंड भांडवल. तू महावीर असणारा वीर नाहीस. महावीर ज्याला म्हणावा ते करून दाखवतात. करून दाखवलं पाहिजे. आम्ही सुद्धा असू द्या, तुम्ही आम्ही सगळी चालू द्या. व्यासपीठ परमार्थ म्हणलं की करून पाहिजे. नुसतं बोलण्याचा उपयोग आहे का? आपण पाटावर बसून लोकांना सांगतोय, वाचितोय, आपण ऐकतोय, पण आम्ही जर त्या लेवलने नाही वागलो तर आम्ही लोकांना सांगायसाठी का? आम्हाला वागायला पाहिजे ना. राम म्हणतात महावीराची हे परिस्थिती नसते. महावीर स्वतः करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी वाढे ते आपण तरीच मेहमान कोळील.
प्रभू म्हणतात स्वतः करून दाखव, नुसतं बोलू नको. अरे बोलणाराची नुसती बडबड असते, बोलणारा कधी काही करून दाखवतो, जेव्हा खरंच करून दाखव चल दाखवची त्याच वेळेला तुला आम्ही मानतो. सैर बडबड करीती भांड, त्याचे बोल भंड उभंड, तसेची जाण तुझे तोंड, आधी वितंड जल्पसी. अरे मला सैरा काय काय फालतू बोलायची जास्त वाजते, कामापेक्षा फालतू मन हरवायचं माणसाला. अरे काही नुसती सायरा मला अंगात तर ताकद नाही, शेवटी नाही, करण्या एवढी परिस्थिती नाही आणि करीत बी नाही, पण बोलायला सगळ्याला ऐकत बी नाही. करणार तर काहीच नाही, पण बोलायला कुणाला ऐकत बी नाही. नुसत्या तोंडाचं भांडवल आहे मला, नुसतं तोंड बडबड करतोय, पण करणं करायचं तेवढं सोपं नाही. बोलता करणी करता जसा म्हणला तू त्या लेवलचा आहे, नुसता बोलतोय, नुसतं भांडाय म्हणला, नुसतं तोंड तुझं कुभांडाय, तू करू शकत नाही हे मला बी कळतंय. बोलाची या बळावारी, कोणी जिंतीला नाही वैरी, तू तव निर्लज्ज संसारी, भांडाच्या परी जल्पसी. नुसत्या शब्दानं कुणाला जिंकले का आतापर्यंत? वैरी समोर आलाय, बोलानं जिंकलाय, बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग किती बी ज्यावा शब्दाचा. तसं म्हणला नुसतं तुझं तोंड नुसतं भांडकुदळ आहे, फक्त भांडकुदळ आहे म्हणला. बोलण्यानं नुसत्या बोलण्यानं वैरी जिंकलं नाही, बोलण्यानं तू आतापर्यंत काही केलं नाही, आणि नुसत्या बोलण्यानं आपण काय करीत नाही, करू शकत बी नाही. नुसतं बोलायला काय उचललीला जीभ लावली, नुसते बोलायला उगाच यायचं माहिती प्रमाणाचं आहे. लावा आम्ही सगळंच करतो, आणि पुन्हा लावायचं नाही, इकडे यायचंच नाही. नुसतं बोलाय काय, बोलायला नाही असं बो मार उडी मी आहे, मारली उडी की पुन्हा ह्याला पवायला येत नाही, त्याला जवळ काढावा. तसं हा प्रभू म्हणतात नुसता तू बोल काय देवन तरी करून दावीरण, बडबड्याचे फळ कोण, सीतारमण बोलीला. म्हणतात तुझ्यामध्ये शेवटी आहे ना, ताकद आहे ना, अंगवण आहे, करून दाखव म्हणजे करून. नुसतं बोलण्यात काय अर्थ आहे? नुसतं बोलणाऱ्याचं फळ काय म्हणला, बोलून बोलून रिकामा झाला, बोलून बोलून गेला, त्याचं फळ काय मिळालं? एखादा माणसाला किती बी बडबड 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 करून रिकामाच गेला, काय फळ काय मिळालं? एखादा शिव्या देत बसला, देऊन देऊन रिकामा काय मिळालं? काहीच नाही. तसं तू नुसता बोलतोय म्हणला, करून दाखव. नुसतं बोलण्याला किंमत नाही, किंमत हा करण्याला आहे. नाही बाळ नाही पुरुषार्थ, तोंड भांड जल्पसी येतो, असे बोलता रघुनाथ, पोळला जीवात मकराक्ष. इतक्या उशीर बडबड किती केली ह्यानं, मगापासून मिळाल्यापासून तर नुसतं बोलायचंच. प्रभू म्हणतात अरे नाही बळ, नाही शक्ती, नाही ताकद तुझ्यामध्ये, नुसतं तोंडाचं भांडवल केलं म्हणलं तू तोंडाचं. फक्त आता करून दाखव, करून दाखव. राम बोलल्याबरोबर दचकाला, अरे म्हणला राम ह्या लेवलचा आहे. आता पुन्हा मारतो का मरतो, पण ह्यात मारील असं मला वाटत नाही. आता तो नुसता म्हणतो, बोलतोय, आणि बोलण्यानं माणूस करीत नाही हेही माहिती आहे आपल्याला. हिथं जरी झालं किती बी माणूस शिल्या कादा नाही ती बोलाल, काय बी करील, पण करीत काहीच नाही. काय काय मोकार बी असतात, हे राक्षस मोकार बी असतात. काय बी बोलणार, कुणाला धमकी देणार, कुणाला नाही त्याला विघ्न आणणार, पण करणं शक्य नाही. माणूस मोरचाच. पण हे घाबरलं, प्रभू बोलला की हे घाबरलं, दचकल, आणि काय म्हणतोय, बोलाची या बळावारी, कोणी जिंतीला नाही वैरी, येणेही बोले जिवारी, पोळला भारी मकराक्ष. बरोबर एकच उत्तर दिलं होतं की बोलावर वैरी कुठला जिंकिता आला नाही. नुसत्या बोलानं एखादा महान हिंद केसरी आहे आणि त्याला बोलानं जिंकायला गेला. पहिलं कुस्ती खेळायच्या आधी नुसत्या बोलानं जिंकेल, किंवा एखादा वैरी आहे बोलानं जिंकाल. प्रभुरामाने हे शब्द सोडलं, त्याला बोलानं तुला कुणी वैरी जिंकिता आला नाही, मारता आला नाही म्हणलं ही जीवाला पोळ. घाबरलं. अरे म्हणला, त्याला वाटायला लागलं आपण काय बोललो, बोलून तरी कमा झालाय.
पुन्हा म्हणतोय आपण बोललोय, बोलल्याने सुद्धा काय काय आठवण नसती, इतकी बाधायची म्हणता काय काय आपण काय बोलतोय आणि काय वागतोय काय करतोय ह्याची सुद्धा भान नाही काय कला. असाही बोलतोय, असा बोलल्याला घाबरलाय, मनाला लागलं पण धनुष्य वाहोनी आगुन शतसहस्रामित बाण श्रीरामावरी शोभून वर्ष आपण मकराक्ष. बाण धनुष्याला लावले ना, लावल्या बरोबर हे 100 बाण सोडलेले. 100 म्हणजे 100,000 बाण सोडले रामावर एकट्यानं. सोडल्याबरोबर आता या असल्या बाणानं सुवर्ण पुंकी मनोहर रत्नांकित ती गंभीर मकराक्षाचे तीव्र शर रामे समग्र दिले. रामाचा एकच बाण जावा, एकच बाण. खरदूषण मारले आपण ऐकलं. खरदूषण किती मारले, किती होते पांडू महाराज? किती जण होते तिथं? 14,000. मग हे 14,000च मारले हो. मारले का नाही? हे 14,000 का मारले? 14च का मारले? हीच रामायण आहे. 14 विद्यावर इग्न आणणारे हे 14 सहस्त्र होते. 14 विद्या प्रगट आहे, त्यापैकी 14वर हे प्रहार करणारे मग आदित्य उडवले, तेव्हा विद्या प्रगट झाल्या. आता हे 100,000 बाण सोडले, पण प्रभ्रमण कोण असताना सुवर्ण पुंके, कोण अग्निपुंके बाणाची नाव आहेत. सोन्याचं काय, अग्नीचं काय, लोखंड असलं बाण मारलं. रामाने एका बाणात सगळं संपवलं. बद गोधांगूळ त्रिगण ज्या घोष तळ घोष जाण तेने नांदे कोंदले गगन त्रिभुवन दुमले. अरे प्रभ्रमाने एकच बाण सोडावा, एकच. आणि प्रभ्रमाच्या एका बाणानं आवाज निघावा. आवाज निघाल्यावर त्रिभुवन कोदाटलं जात आहे. एका आवाजानं त्रिभुवन दचकत आहे. आता त्रिभुवन म्हणलं की स्वर्ग मृत्यू पाताळ हेच त्रिभुवन ना. हिथल्या बाणानं ते दचकत आहे. वरलं त्रिभुवन स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हेच की. आणि हे त्रिभुवन नाही, त्रिभुवन शब्दाचा आहे. एकच शब्द निघावा, तिथून हे त्रिभुवन दचक असणार गरजत. परेतून आवाज निघाव, परेतून स्फुरण नसतं. तिथून 3 वाच्या तेच गरज जातात. परेतनं स्फुरण निघावा, पश्चिमतीला तिचा नाद तयार व्हावा, मध्यमाला स्वर तयार व्हावा आणि वैखरीनं शब्द बोलावे. ही त्रिभुवन दचकला एका प्रभूच्या रामा नुसत्या बाणाच्या आवाजानं. पिसाऱ्याने हे दचकला नाही, पुढे असताना हा गरजायला लागला. तो मकराक्ष आणि श्रीरामचंद्र युधी मिसळले महाशूर कौतुक पहावया सुर नर विमानी समग्र दाटले. दोघांचं विषय कुणाचं? मकराक्षाचं आणि प्रभ्रमाचं. हे कौतुक बघायला कोण कोण आले होते? किती आले होते? सगळेच देव आहे का नाही? सूर नर किन्नर सगळे वर्ण देव आले. मग देव कुठं होते तेव्हा? रावणाच्या बंदीखान्यामध्ये. आणि बघायला कुठं आले? मग होते कुठं देव नेमके? देव होते का नाही बंदीखान्यामध्ये रावणाच्या? रावणानं बंदीमध्ये देव तर टाकले, सगळ्याला माहित आहे टाकले. मग बघायला कसं काय आले वर्ण? विमानं घेऊन आले, अजून विमानं घेऊन. मग बंदीखान्यामध्ये विमानं होती का त्यांना बंदीखान्यामध्ये? बघायला आले. आणि हे खरं रामायण आहे. रामायण दुसरं नाही, रामायण ह्याच्यासाठी आहे हो. आपल्याला रामायण कळलंच पाहिजे. रामायण म्हणजेच नेमकं काय हेच आपल्याला समजायला पाहिजे. आता तो रावण कुठं होता? अंकारी. रावणाला काय म्हणायचं? अंकारी. अंकारी रावण ब्राह्मण होता मेन, पण तो अंकारी. अंकार हेच रावण आहे आपल्यामध्ये. आणि या अंकाराच्या ताब्यातच आपले सगळेच देव. आपण बी त्यातच आहे. अंकाराच्या ताब्यात आहे का नाही आपण सुद्धा? तुमचं वय किती झालंय? 70-80. तुम्हाला जर 20 बोलल्यावर अंकार किती आम्हाला शिवाय देतो. आपण कोणाच्या ताब्यात आहे? अंकाराच्या. ह्याच्या ताब्यात सगळंच आहे म्हणून. आणि हे सोडवण्यासाठी हा प्रभ्रमाचा अवतार, हे सोडवण्यासाठी. आणि हेच रामायण आहे खरं.
रामायण तिकडं नाही कुणीकडं नाही, आपल्याच मध्ये रामायण आहे. रामायण हेच आपल्यामध्ये आपणच आहे, तेच रामायण प्रत्येला आणायचंय. आपण नुसतं सांगून बोलून नाही हो, रामायण हे प्रत्येला आणायचंय, आणून जगाला दाखवायचंय. मगच तुम्हाला सांगितलं तुका म्हणे अंगी आपण व्हायचंय, अनुभवायचंय, दुसऱ्याला दाखवायचं, दुसऱ्याला जेणेकरून दुसऱ्याचा उद्धार होईल किंवा जेणेकरून दुसरा प्रवृत्त होईल अशा लेवलला आणायचंय. ह्याच्यासाठी हे रामायण आहे. देव दानव ऋषीश्वर मोहर गणर किन्नर सिद्ध गंधर्व विद्याधर विमानी अंबर कोदले. देव दानव निशाचर गण गंधर्व किन्नर वरले सगळे आले वर्ण विमान घेऊन. दोघाचं विद्या दोघाचं, एक मकरक्ष एक प्रभुराम आहे तिकडून. आतापर्यंत युद्ध दोघाचं झालं ते द्वंद्व झालं, ह्याला द्वंद्व युद्ध म्हणलं जातं. वाद वितंडवाद हे द्वंद्व युद्ध हे झालं. आता खरं युद्ध लागायला बाण ह्यानं सोडले, प्रभुरामाने छेदले. आता दुसरा प्रभुरामाचं बाण. मत राक्ष वर्ष शर बाण वर्ष श्रीरामचंद्र तेने लोपले रविचंद्र दिशा समग्र कोंदल्या. दोघांना एकमेकाला बाण मारायचे. ह्यानं बाण मारायचं प्रभुरामानं म्हणले असताना वर्ण सूर्य चंद्र लोपले, दिशा सर्व लोपल्या. मग बाण किती असतील? दिशा बी लोपल्या. सूर्य चंद्राचं खाली प्रकाश बिना अंधार पडला. मग हे बाण किती असतील सोडलेलं दोघांना? दोघांच्या बाणानं वर्ण खाली अंधार असलं बाण सुटल्यावर बाणी खिळोनी सांडिली धरा बाणी खिळीला वारा बाणी व्यापिले अंबरा दिशा समग्र कोंदल्या. बाणामध्ये अंबर व्यापलं, पृथ्वी व्यापली, सगळ्या दिशा व्यापल्या. नाही वारं बी व्यापलं म्हणे बाणानं. वारं थांबतंय का कुठं? वाऱ्याचा स्वभाव काय आहे? एका जागेवर न थांबणे. मग वारं काय काम करतं? वारं थांबत नाही, वाऱ्याचा स्वभाव आहे. पण एका ठिकाणी सांगितलंय सरळ सुंदर नाशिक तेथे पावनाशी झाले सुख. कुठं सांगितलं? रामायणामध्ये. ज्यावेळेला रामाच्या नामाचं वर्णन होतं का स्वरूपाचं, त्यावेळेला वाऱ्याला सुख तिथं मिळतं. मग रामाच्या नाशिकाच्या ठिकाणी वाऱ्याला सुख मिळतंय. मग आपल्या ठिकाणी मिळतंय का नाही वाऱ्याला सुख? आपल्या बी ठिकाणी. अरे रामच आपण आहे. राम तो नाही, राम आपणच आहे. राम दुसरीकडे नाही, हितच आहे. सीता हितच, राम हितच, रामायण हितच, सांगणारी ऐकणारी सगळे हितच आहे. वाऱ्याला सुख तिथंच का मिळतं? तर तिथं म्हणतात स्फुरक कुंभक आणि रेचक. मग हे वारं किती वेळ थांबलं? सुख कुठं मिळालं? वाऱ्याला हे असणारे कुंभक ज्या वेळेला होत आहे तिथं 3.5 सेकंद वारा थांबला जातो. वारा असं थांबत नाही, पण तिथं कुंभक झाला की 3.5 सेकंद थांबतोच, थांबावाच लागतं. आणि 3.5 सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो थोडं तरी, 3.5 सेकंदामध्ये 72,000 नाड्याला चेतवता येते. केस वाढतात का नाही? आपले केस वाढतात, नख वाढतात का नाही? मग ह्याला अन्न पाणी कुठलं? केसाला नकाला पुरवताय. 72,000 नाड्यामध्ये 3.5 सेकंदात वारं फिरतंय. 72,000 नाड्यामध्ये. आणि तेवढ्या नाड्या चेतवतंय म्हणून म्हणतोय सरळ सुंदर नाशिक तिथे पावनाशी झाली सो तिथं. आणि त्यावेळी तवर आपलं शरीर त्याच्यामुळे चालतंय. असा हा प्रभुराम आहे. आणि तो म्हणतोय वाऱ्याला बाण लागलं. वारं सुद्धा बाणानं खेळ गेला म्हणजे वारं जागेवर थांबिवलं. निशाचर विधी जय जय शर ते तोडी रामचंद्र श्रीरामाचे शर दुर्धर निशाचर स्वयचदी. आता दोघांचं बाण एकमेकाला आहे. इकडून असता तो मकराक्षी सोडतोय, राम ओढतोय, तोडतोय. रामानं सोडावं हे बी तोडतोय. रामाचा बी म्हणजे रामासंग बी युद्ध करायला जाणारी बी सोपी नाही. किंवा कमी नाही. आधी तर त्याला राक्षसच म्हणलं जात आहे, निशाचरच म्हणलं जात आहे. मग राक्षस निशाचर म्हणलं की निशाचर म्हणजे रात्रीच्याला फिरणारे, ह्याला निशाचर. रात्रीच्याला कायचा व्यवहार दिवसा नसतो, रात्रीच्याला ही निशाचर.
आणि काय काय दिवसा कुभांड करतात ते राक्षस, कुणालाच मानित नाहीत हे राक्षस, आणि रात्रीच्याला खेळ सगळा करतात ते हे राक्षस. म्हणजे आता रे दोघं एकमेकाला दोघं सारखी बाण मारत आहे. छेदिता बाणी बाण कोपा चढला रघुनंदन आणि वार शर दारुण विंदी आपण साठोपे. रागाला कुणाला राम म्हणतात हा बाण सोडतोय मारतोय, पण प्रभुरामाने मी मजा बघितली. एक बाण सोडावा, एका बाणाने मारला असतं का नाही, पण रामानं त्याला तरी म्हणजे कशा त्या तरी कमी आला नाही एवढा बोलतोय ना, आवेशाने बोलतोय, नाही जरा खेळू द्या म्हणजे खेळू द्या, जरा खेळलं म्हणजे आंगरी काम होत म्हणजे खेळू द्या. हा बाण सोडलेला प्रभुराम माझ्या होता, तो तिकडून बाण मारतोय. शेवटी प्रभुरामानं विचार केला म्हणजे उगं बाण मारू द्या मारू द्या मारू द्या, कवर मारायचा. मकराक्षे आपण निवारिता बाणे बाण श्रीरामे धनुष्याचे दोन्ही आपण पाडिले जाण शिती तळी. प्रभुरामाने विचार केला नाही झालं मला याचा आता बाण धर, बाण मार बाण मार बाण मार. प्रभुरामाने आता ह्याचं बंद करू. काय केलं, एकच बाण सोडल्याबरोबर बाणच त्याचं धनुष्य उडवलं. धनुष्य उडवल्यावर तो मकराक्ष सवेची विधोनिया बाण सारथ्याचा घेतला प्राण चारी वारू मारिले जाण श्रीरामे शोभोन संग्रामी. शेवट हा प्रभुरामानं विचार केला. पहिल्यांदा मारला कोण, सारथी. पुन्हा कोणाला उडवलं, घोडे. रथाला किती घोडे असतात, 4च. आणि पुढं कोण असतो, मोर गाडगं धरून चालायला आणि घोडे. प्रभुराम आधी ते उडवले हो, आधी मला सारथीच उडू म्हणजे ह्याला नामारूपाच्या वेगळं करायचं, म्हणजे पुन्हा ह्याला जन्मायचं नको, पुन्हा जन्म मरण नको हे ठरवलं. आधी सारथ्याचं मुंडकं उडवलं, पुन्हा घोडे बी उडवले. काही सारथ्याचा घोड्याचा काय दोष आहे का हो, आहे का दोष त्यांचा? रथाला झोपलं घोड्याचं काम आले घेऊन त्यांची बी मुंडकी. सारथ्याला नौकरी बिचाऱ्याला नौकरा मारायचं काय कारण आहे का, त्याचा बी मुंडक. अरे वा, म्हणजे तू आता रे सारथी बी मारला, घोडे बी मारलेला, म्हणजे काय का बाणामध्ये हाताचे हात सारथी मकराक्ष झाला विरती सक्रोध शूळ घेऊन हाती श्रीरामा प्रति धाविनला. बंगीला घोडे गेले, सारथी गेला, हातामध्ये सूळ घेतला. सूळ धनुष्य बी छंद ना, सूळ घेतला हातामध्ये. मकराक्षने रामावर निघाला पळत. इतका रागाला लाज झालाय, पळत 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 मकराक्षाचे निर्वाण बल शूळ हस्ती वरद शूळ धगधगित अति प्रबळ अग्नि कल्लोळ तेजस्वी. आता याच्या हातातला शूळ आहे धगधगीत अग्नीसारखा तेजस्वी मकराक्षाची, आणि ती बी वरच सूळ. मला वाटतं सगळ्या राक्षसाला वरच होतो. कुठला बी बाण वरद बाण, कुठला असणारा शूळ वरद शूळ, गादा घेतली वरद गादा, शक्ती घेतली वरद शक्ती. म्हणजे ह्यांना कुठल्या देवाचा होता कुणाला माहिती, सगळ्या देवाचा वर आणि ह्याचा वराचा बाण. त्यानं सूळ घेतला, आता वरद शूळ म्हणतोय कुणाचा होता, जेविका भूताची घातक दंड हस्ते धावे आतंक देवी शूळ हस्ते मकराक्ष रामासमुख धाविनला. हे मकराक्षी आणि तो शूळ म्हणजे भूताला घातक होता भूताला, आणि भूताचाच राक्षस म्हणजे की भूताचीच वंशावळ आहे हो. हे भूताच आहे, ती सूळ घातलाय, हे घातक आहे. आणि तो घेऊन रामावर आलाय पळत, वर शूळ आहे. आता रामाला मारायचा आहे. प्रभुराम म्हणतात जवळ येऊ द्यायला, जवळ जवळ आल्याशिवाय येऊन तर द्यावा लागल. रामानं तेवढं बी करून देत होतो प्रत्येकाला, नाही लांब तरी कशाला मारायची, ती जवळ द्यायची. ह्यांचं बी जरा गाजलं पाहिजे ना, वरीच ही होता ती होता, नाहीतरी एक बाण सोडल्यावर तवाच मारला असता, पण नाही म्हणले ह्याला येऊ द्या पुढं. ज्वाळा निगती नेत्रद्वारा
दात खातचे कर करा शूळ परजोनी गर गरा श्रीरामचंद्र हनितला. दात खायचा, दोन्ही डोळ्यातनं ज्वाळा निघायच्या म्हणे. सोळ फिरवायला ना गरगर गरगर फिरवायचं का लाल झालाय वेगानं लाल येऊन फिरवून सोळ प्रभुरामाला हाणला. सोडल्या बरोबर शूळ येताची कडाडी सर्व भूता पडे झापडी स्वर्गी सुरवरे झाली वेळी रामे निर्वडी विंदीला. सोळ आलाय. आल्या बरोबर म्हणजे भूताला झापडी पडली. भूताला तिथं सारी भूतच होती लंकेमध्ये आणि भूताचंच राज्य आहे का नाही. राज्य कोणाच होतं? भूताचं. आणि भूताच्या राज्यामध्ये प्रभुराम गेलेत. आता राम कुठे गेले? भूताच्या राज्यामध्ये. जिथं भूत तिथं देवाचं नाव चालतच नाही. जिथं भूत आहेत तिथं तुमचं आमचं काही चालतच नाही. भूताच्या ठिकाणी जावा तुम्ही. भूताच्या ठिकाणी मला किंमतच नाही. भूता ठिकाणी देशाला म्हणते बघ आज काय चाललंय जगात, हे भूताचं राज्य. आता साऱ्या भूताला झापडी पडली. भूताचं सुद्धा डोळं झाकलं म्हणा. शूळ येता धगधगीत रामरण योधा सावचित ती बाली आकाशात छेदुनी निश्चित पाडिला. अरे सोडल्या बरोबर प्रभुरामाला बाण सोडलं. बाण तीन बाण सोडायचं म्हणजे की प्रभुरामाच्या असेच बाण असायचे बघा. कुणाला 3, कुणाला 5, कुणाला 9, कुणाला 11. बरोबर आहे. आता याला किती सोडल्यात? 3. मग 3च बाण का सोडावेत प्रभुरामानं? असल्याला उडवण्यासाठी. महाराज मी ह्या अध्यात्माला मी शब्दावर अध्यात्म करणारा सांगणारा उलगडून हा माणूस. आता तुमचा वेळ आहे का? तुम्हाला मला नाही, माझं काही नाही. तुम्हाला आता ही जाऊन जायचं, ही जायचं. मग आता हा 3 बाण सोडले. 3 का सोडावे हे सांगतो. तर 3 बाणामध्ये आपण सगळेच गुंततो आहोत. 3 विषय असणारे 3 गुणामध्ये आपण गोवलोय. 3 गुण म्हणलं की रस दम आणि सत्व. आकार उकाराने. मग आता आलाय कुठनं? आपण आलोय कुठून? आकाराला आलाय. आता आलोय कुठून हा विषय नाही सांगतो तुम्हाला, फक्त ब्रह्मांडा सांगतो. आकार म्हणजे काही नसताना लहर उठली चिदंबरी तो आपापनाशी विसरली. काही नसताना आकाराला आलं. काही नसताना आकाराला आला. आकाराला ते जगामध्ये पसरलं. आला आकाराला की जगामध्ये विस्तारलं आणि शेवटी विलय. 3 बाण असे सोडले. म्हणजे रामाला बाण 3 का सोडावे? आकाराला तर आलाय. आता प्रगट तर झालाय. सगळ्याला जगाला माहिती झालं. आता याला कुठं लावायचा? संपवायचं. की आता रामाचा बाण सुटला की मोक्षाला मिळवला म्हणून रामानं 3 बाण सोडले. 3 बाण सोडून शिववरद शूळ शक्ती श्रीराम शिवाची जय मूर्ती देखोनी पळाली ते परती शूळ या युक्तीचे दिला. आणि वर महादेवाचा वर होत आहे सुळाला. आणि महादेवाच्या सुळाचं ह्या महादेवाचं वरदान ह्याना होतो. सगळ्या राक्षसाला वर महादेवाचाच आहे. कुठला आतापर्यंत आपण रामायणामध्ये वर कुठला आहे सगळ्या राक्षसांना? महादेवाचाच आहे. ब्रह्मदेवाचा, महादेवाचा. विष्णूनं मात्र दिलं नाही वर राक्षसांना. विष्णूनं कुठल्या राक्षसाला वर दिलाय? हा महादेवानंच दिलाय. आणि सगळे महादेवाचेच. आणि सारे भक्त हे महादेवाचेच. आणि जेवढे महादेवाचे भक्त ते तेवढे गुंतच आहे. आज मी गुंतच आहे का नाही? सगळे महादेवाचे भक्त आहेत. आता हे बाण हे सूळ महादेवाचा. पण रामाला बाण सोडला बाण रामाला 3 गुणाचा बाण सोडला की वर्ण हे सुळाला जेवढं महादेवानं वर दिलं होता का ती शक्ती ती सगळ्यात पळून गेला रामाचा बाण. मला की निस्ता सूळ राहिलेला सूळ बाप धनुर्वाळा श्री रघुनाथ जैसा गगनी उल्कापात तैसा शूळ दगदगित रणात पाडिला. बाण रामाची हवा
आणि त्या सुळाला मारला. सुळाला बांधायला बरोबर नाथमाली म्हणतात वर्ण तारा सुटतो, उल्कापात त्याला म्हणायचं आपण. आता तुम्हाला शिटीत काय माहिती होत नाही, आम्हाला खेड्यात माहिती होत. पाटाची वेळ असावी किंवा इदुळा वर्ण अचानक चांदणी तुटून खाली पडल्यासारखं वर्ण, त्याला म्हणायचं उल्कापात. तसा हे उल्कापात. बाण मारला, बाणानं तो शूळ तोडला आणि तो शूळ पाडल्यावर तो मकराक्ष शूळ जाताची निष्फळ मकराक्ष करी तळमळ श्रीरामासी न चले बळ सिद्धी सळन पवेची. आता तरमळायला लागला मकराक्ष. इतक्या उशीर काय भाषा करत होता, कुठं लपला, वानरात लपला, समोर ये युद्ध कर. किती बोलला, आका आद्य नुसत्या बोलण्यावर गेला राव त्याच्या. आणि जवळ सोड तोला तेव्हा आता तरमळायला लागलाय. म्हणला ह्याच्या पुढे आता माझं बळ चाला ना. समोर बघितलं ना, बळ चाला ना, तरमळतोय. आता करावंच काय, काय करावं आता. म्हणे श्रीराम राहे राहे माझा गोष्टी घाय साहे साहे म्हणून उभवून भाये आला लवला हे राक्षस. मग राक्ष म्हणतो राम आता पळू नको. सोड पडला, धनुष्य गेलं, सगळं बी गेलं. रामाला म्हणतो राहा, उभा राहा, उभा राहा. आता मला माझ्या संग युद्ध कर, मलयुद्ध बघ मला माझी बुक्की कशी लागते. मलयुद्ध आता भेऊ नको, आता ताकद कसली कुस्ती करायची. आता मला रामा तुझ्या संग कुस्ती बघो. मग राक्ष येता दारुण श्रीरामे सजी लागणी बाण रली विंधाताची जाण पडे निष्प्राण शितितळी. प्रोग्राम म्हणजे आता हे संग युद्ध का, त्या लेवलचं आहे का युद्ध करायच्या. एक तर राक्षस आणि वृत्ती, काय काय माणूस असून वृत्ती. आणि हे बी तसेच होते. वृत्ती जातीनं राक्षस होते का वृत्तीनं होते हेच मला बी कळलं. हे जातीनं बी वृत्तीनं बी होते राक्षस. प्रबळानं बाण मारला, बाण मारल्याबरोबर मुडकं उडवलं. एका बाणानं तो मग राक्षस संपवला. बोंब सुटली राक्षस दळी वानरी पिटली टाळी माक राक्ष महाबळी रामे तत्काळी मारिला. आता बोंब कुणीकड लंकेत. साऱ्या राक्षसामध्ये वानरानं टाळे वाजवायला सुरू केलं. वानराला आनंद झाला, पण लंकेमध्ये म्हणतात बोंब. आणि आतापर्यंत आपण ऐकले लंकेमध्ये एक बार तर हनुमंत धरला साखर वाटली, माग साखर वाटली तर मागणं बोंबले जायची. तसा आता इकडं आलाय बोलतोय. आणि रावणाचं एक होतं बरं का, आपण रोज ऐकतोय. रावणाचं एक होतं, एक रावणाला माहिती होतं की रामापाशी गेलेला माघारी रावण त्याला जाताना काय करायचा, आयर करायचा. आयर कापड फिपड वस्त्र अलंकार मायस पुन्हा माघारी नको. श्रीरामे निमिषादात मग राक्षसा केला गात राक्षसेना भयभीत लंकेयात पळाली. आता कशा करते ती मेला. मग राक्ष मारला म्हणजे काय काय नुसते बघायला आलेले असतात. काय काय कसं चाललंय, काय चाललंय. जर तसं वातावरण तसं दिसलं की मागच्या माग. आणि जर ती वातावरण जिंकलं की हे सगळ्याच्या पुढेही जिंकलं की हे मोर. आणि ती जर हरलं मारलं की मागच्या माग पुन्हा तिथं. तशी अवस्था सारी राक्षसा मागच्या मागाने पळायला. दुर्धर मारीला निशाचर विजय झाला की रघुवीर वानर करीती जय जयकार श्रीरामचंद्र निज विजयी. हा प्रोग्राम विजयी झाला. सारे सारे वानर जय जयकार. पण रावणाच्या लंकेमध्ये कसला जय जयकार असत, तिकडं बोल झाला. आता त्याच्या घरची वाट लावताना विद्याला निघालाय म्हणलं. आधीच विचार करायचा, आज निघाला म्हणले की महागारी पुन्हा जातानाच सगळं काय असेल पुन्हा महागारी नाही. मग जाताना रावणाला विकळायचं महागारी पुन्हा येत. त्याच्यापेक्षा आधी छान बंदोबस्त जाऊ द्या.
एका जनार्दना शरण झाले मग राक्षसाचे निर्दळन पुढील गुण निरूपण रामायण अतिरम्य. आजचा अध्याय संपवलाय. आजच्या अध्यामध्ये गोड कथा सुंदर आपण ऐकली. आतापर्यंत ही कथा गोडच आहे, सुंदरच आहे. हे रामायण आहे, आपल्या बी भाग्यामध्ये आहे. रामायण ऐकायचं म्हणजे कुणाला तुकारामाला म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मागच्या जन्मीची आपली काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण हितवर येतोय. नाहीतर किती येते जगात, किती असतील. अहो गावात माणसं माहिती काय का गावामध्ये, पण तुमच्याकडे यायला इकडे देवाकड. आणि जर तुम्ही करायला गेला का त्यातनं कसं तुमच्यावर विघ्न आणायचं हे ठरवते ती. बैठका घेऊ ह्याचं चाललंय, अरे तुला चाललंय काय विघ्न आणायचं हे ठरवते ती. असलं चाललंय मग हे आपला मागच्या जन्मीची हाय काहीतरी, म्हणून आपल्याला हितवर यायला परवानगी हितवर येतोय. ह्याही जन्मामध्ये कमीत कमी या जन्मामध्ये आपण ऐकतोय का नाही, हितवर आलोय का नाही, मग आपल्याला वाईट बुद्धी सुचल का? आता कथा ऐकतोय गोड आहे. कमीत कमी ज्या वेळा प्रसंग जरी तसा आला तरी लक्षात तरी येईल की आपण रामायण ऐकलंय, तिथं हा कथा काय ऐकली, मग त्याचं फळ हे कशाला. एवढे तरी राग तो अनावर जरी आला तरी थांबल. आणि हनुमंत हा विवेक आहे. विवेक हनुमंत हेच विवेक आहे. कुठं जरी गेला, कुठं भांडण जरी झालं तरी रागाला जागा देऊ नका. किती जरी राग आला तरी 10 मिनिटं फक्त गप बसा, म्हणजे विचार करून. 10 मिनिटात राग गेला की सगळं चांगलं होतं. आणि 10 मिनिटात माणूस काय करून सांगता येत नाही. राग आला की काय करून जाईल व त्याचं नव्हतं. नुसत्या रागामध्ये फक्त प्रत्येकाला विनवणी, सगळ्याला हात जोडून विनंती करतो की भांडण असू द्या, काही असू द्या, फक्त राग थोडा आवरा. राग आवरला की सगळं ठीक होऊन चालणार आहे. म्हणून म्हणतो हे कथा सुंदर आहे, गोड आहे. नाथमौली म्हणतात हे कोणाच्या भाग्यात नाही, आपल्या भाग्यात होतं, नशिबात होतं. मन हितपर्यंत आलोय, ऐकाय मिळालंय. आता अध्याय संपलाय, आता अध्याय उद्याचा. इतकी सुंदर गोड कथा चैबीपेक्षा उद्याच्याला. तिसरी भावार्थ रामायणे युद्ध कांडे कार्तिकया मग राक्षवधू नाम पंचत्रिशोध्याय. ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की